Good morning, everyone. Can I ask everyone to put yourself on mute and please ask questions on the chat box. Welcome to our today's Defeat COVID-19 webinar presented by AVSP Pune. Aryavasya Sanstha Pune, AVSP, was formed in 2011 to promote leadership and cultural activities in our Pune community. Our founders and trustee of AVSP are Mr. Sudhakar Ainchwar, Mr. Shekhar Chilpilwar, and Mr. Shailesh Kashetiwar. They started with the vision to establish Aryavasya Samaj as the most respected, bonded, progressive, and socially relevant community of Pune. Our executive committee for 2019-2022 is under the leadership of Mr. Vinod Galo as the president and Mr. Jitendra Upagallawa as the secretary. We have many more committee members in our community. Program conducted by AVSP every year are Lagurudra, Dasra Milan, Diwali Pahad, blood donation camp, and special projects like this defeat COVID-19. Objective of today's director of this great initiative is Mr. Anish Palarappar and project director is Mr. Rajesh Melarappar. I take honor to introduce our today's anchor. She is Dr. Prachi Amol Tagalpallewar. She has done her MBBS from PT MMC Amravati and DA, Diploma in Anesthesiology from Government College, Yavatmal. In this COVID-19 pandemic, she is dealing with primary fever screening, testing, and referring patients to corresponding COVID centers. Now I'll hand over to Dr. Prachi. Prachitai, please unmute yourself. ओके. धन्यवाद मिली. नमस्कार मंडळी. शुभ रविवार. कसे आहात आपण सगळे? मजेत ना? असे म्हणता नाही येणार, कारण सध्या करोनामुळे सर्वजण थोडे तरी घाबरलेले आणि दडपणाखाली आहे. तेव्हा आपल्या मनातील भीती दूर करण्यासाठी, आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी आम्ही आर्यवैश्य संस्था पुणे मार्फत घेऊन आलो आहे डिफीट कोविड-19 हे चर्चासत्र. कोरोनाने सगळ्या जगाला बळव करून सोडले असताना मार्च ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भरपूर संशोधन झाले आहे, ट्रायल झाले आहेत आणि काही औषधे जसे की इंजेक्शन रेमडेसिवीर आणि फॅव्हिपिरावीर ही देवदूतासारखी ठरली आहे आणि त्यामुळे निश्चितच कोरोनाचा मृत्यूदर कमी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तसेच खाजगी आणि सरकारी रुग्णालयात अद्ययावत झाल्यामुळे कोरोनाचा इलाज पूर्वीपेक्षा सुकर झाला आहे. तर मंडळी, कोरोनापासून आपले संरक्षण कसे करावे, आपली प्रतिकारशक्ती कशी वाढवावी, कोरोनाची लक्षणे कोणती, ती जाणवल्यास घाबरून न जाता काय करावे, कोणत्या चाचण्या कराव्या, कोणत्या दवाखान्यात जावे आणि कशी काळजी घ्यावी, याची विस्तृत चर्चा आपण या चर्चासत्राद्वारे करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला दोन अनुभवी आणि तज्ञ डॉक्टर मंडळी लाभले आहे, डॉक्टर मोनिका मामिडवार आणि डॉक्टर अनिता बसवराज. मंडळी, कोरोना आणि प्रतिकारशक्ती याचा खूप दांडगा संबंध आहे. तेव्हा आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि कशी वाढवावी, तसेच कोरोनाच्या बचावासाठी चित्रीसूत्री जसे की मास्क, सॅनिटायझर अँड हँड वॉशिंग आणि फिजिकल डिस्टन्सिंग याचा कसा योग्य वापर करावा हे आपल्याला डॉक्टर मोनिका मार्गदर्शन करणार आहे. तर कोरोनाची लक्षणे जाणवल्यावर करावयाच्या चाचण्या, कोणत्या रुग्णालयात जावयाचे, रुग्णांच्या लक्षणानुसार त्यांची माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर अशी विभागणी करून त्यानुसार त्यांना
कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल येथे कसे स्थानांतरित करायचे आणि पुढील उपचार याबाबतची विस्तृत चर्चा डॉक्टर अनिता बसवराज मॅडम करणार आहेत. डॉक्टर अनिता मॅडम यांचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव खूप दांडगा आहे आणि त्यांनी सिनियर सिटीजन हेल्थ इश्यूमध्ये मोलाची कामगिरी निभावली आहे. गेल्या मार्च महिन्यापासून त्या अविरत कोविड रुग्णांच्या सेवेमध्ये कार्यरत आहे. मी आता थोडक्यात डॉक्टर मोनिका आणि डॉक्टर अनिता मॅम यांचा परिचय करून देते. डॉक्टर मोनिका मामिडवार. She is consultant physician currently practicing in Pune. She is graduated from NKP Salve, Nagpur. She pursued her MD in internal medicine from State University of New York. Madam is certified by American Board of Internal Medicine. She practiced in USA for 6 years and then moved to India. She is treating a wide variety of diseases including hypertension, diabetes, thyroid conditions, and various infectious diseases. She served in ICU at Sassoon General Hospital and taking care of critically ill COVID-19 patients. She still continues to manage COVID-19 patients through her OPD services. Dr. Monica is currently affiliated to Jupiter Hospital, Baner and Eastern and Pearl Hospital, पिंपळे सौदागर, पुणे. आता मी डॉक्टर अनिता मॅम यांचा परिचय करून देते. डॉक्टर अनिता बसवराज पामपट्टीवार. शी इज प्रोफेसर अँड हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन ॲट GMC मिरज अँड GMC सांगली. शी हॅज completed MBBS and MD medicine from Nagpur University. She completed DNB in medicine also. She is founder chairperson of Geriatric Society of India Pune chapter and GMC Miraj chapter. She completed postgraduate diploma in geriatric medicine and was awarded National Gold Medal for topping in the country. She has been awarded a prestigious fellowship by Geriatric Society of India, New Delhi. She awarded Fogarty graduation by Johns Hopkins University, Baltimore, USA in infectious diseases. Fellowship awarded by New York Presbyterian Hospital and Weill Cornell Medical Center. She has presented papers at national and international conferences including Vancouver, Cape Town, Mexico, and Phuket. She has over 40 publications and undergraduate and postgraduate teacher for MBBS, MD, and DNB. She is working at forefront of treating COVID positive cases at District COVID Hospital, Pune, BJMC, and Sassoon General Hospital, and Civil Hospital, Miraj and Sangli. She is actively involved in preparing protocols and algorithms for COVID care. She is training multiple medical teams for COVID management. Madam and her team treated over 3,000 COVID cases in Pune and Miraj. She is principal investigator of Platina Plasma Trial, GMC, Miraj. She is a member of task force for the treatment of COVID and appreciated for corona epidemic management. आता मी डॉक्टर मोनिका यांना विनंती करते की त्यांनी आपले प्रेझेंटेशन सादर करावे. दरम्यान कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया चॅट बॉक्स मध्ये टाकावी. कार्यक्रमाच्या शेवटी आपण प्रश्नोत्तरे घेणार आहोत. कृपया प्रेझेंटेशन दरम्यान अनम्यूट होऊन प्रश्न विचारू नये. हँडेड ओव्हर टू डॉक्टर मोनिका. Thank you so much, Dr. Prachi. Good morning, everyone. आज मी ऍक्च्युली फर्स्ट पार्ट ऑफ द प्रेझेंटेशन आहे तो आहे प्रिकॉशन आणि प्रिव्हेन्शन वर. तर विल स्टार्ट विथ द प्रिव्हेंटिव्ह थिंग. सध्याच्या काळात सगळेजण फार कन्फ्युज्ड आहे की प्रिव्हेन्शन मध्ये हे बरोबर आहे का. सगळ्यांना सगळं माहिती आहे पण कुठेतरी काहीतरी कमी पडतं आहे असं वाटतं सगळ्यांना आणि दे हॅव लॉट ऑफ क्वेश्चन्स. तर आपण एक प्रेझेंटेशन झालं की तुम्हाला प्रिव्हेन्शन किंवा प्रिकॉशन वर जेवढे क्वेश्चन विचारायचे एंडला पण क्वेश्चन अँड आन्सर सेशन ठेवलेलं आहे. ठीक आहे. आय स्टार्ट विथ द प्रेझेंटेशन. ॲज एव्हरीबडी नोज की कोरोना व्हायरस जे आहे फर्स्ट बेसिकली सगळेजण इट्स बीन अ थेसिस की चायनामध्ये सुरुवात झाली याची
आणि चायनामध्ये सी फूड आणि अॅनिमल फूड खूप चालतं, तर त्याच्यात त्यांचं ते प्रायमरी होस्ट होते आणि अॅनिमल मधून ह्युमन मध्ये ट्रान्सफर झालेलं आणि नाव इट्स जस्ट बिटवीन ह्युमन्स टू ह्युमन्स ट्रान्समिशन. मेनली लंग्सला अफेक्ट करतं आणि रेस्पिरेटरी ड्रॉपलेट्स म्हणजे जे पार्टिकल्स आपण जेव्हा कॉफ करतो किंवा स्नीज करतो तेव्हा जे पार्टिकल्स रिलीज होतात ते समोरच्याने जर ब्रीद इन केले थ्रू नोज और माउथ तर तसा व्हायरस एंटर होतो बॉडीमध्ये थ्रू नोज अँड माउथ. आणि कोरोना व्हायरसेस भरपूर आहेत, पहिले पण आलेले आहेत, पण कोविड-19 ची स्पेशालिटी अशी आहे की तो खाली जातो लंग्स मध्ये आणि इन्फेक्ट खाली करतो, पण तो मल्टिप्लाय थ्रोट आणि नोज मध्ये होतो. ऍज यू कॅन सी मल्टी सिस्टम इन्व्हॉल्वमेंट आहे. सगळ्यात पहिले लंग्सचं मोस्ट कॉमन इन्व्हॉल्वमेंट आहे, पण बाकी किडनी, हार्ट, लिव्हर, ब्रेन, गॅस्ट्रो म्हणजे स्टमक सुद्धा वाचून नाही राहिलेलं. एव्हरी सिस्टम गेट्स इन्व्हॉल्व्ड. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे बेसिकली व्हायरसची एंट्री बॉडीमध्ये टिल यू गेट द सिम्पटम्स म्हणजे 2 to 14 डेज असतात. त्या 2 to 14 डेज मध्ये युजली व्हायरस मल्टिप्लाय करतो बॉडीमध्ये आणि नंतर मग सिम्पटम दिसायला लागतात. पण ऑन अन ऍव्हरेज इट कुड बी 5 to 7 डेज म्हणजे कमीत कमी इव्हन 5 डेज मध्ये सुद्धा सिम्पटम्स दिसू शकतात. सायन्स अँड सिम्पटम्स ॲज एव्हरीबडी नोज, फीवर, सोर थ्रोट, कोल्ड कॉफ होतं, थकवा खूप असतो, भूक लागत नाही, स्मेल आणि टेस्ट जातं आणि ब्रेथलेसनेस आणि नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया कारण स्टमक इन्व्हॉल्वमेंट पण बघितलेलं आहे. तर बरेचदा आम्ही आता ओपीडी मध्ये इनिशियली स्टमक इन्फेक्शनचे सायन्स पहिले बघतो. फीवर नसतं, कोल्ड कफ पण नसतं, पण स्टमक इन्फेक्शन आणि नंतर कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येते. तर कधी कधी इट कॅन प्रेझेंट ॲज नॉशिया, वॉमिटिंग, डायरिया पण. स्टेजिंग आता बेसिकली आता हे आमच्यासाठी आहे की माइल्ड डिसीज आपण कशाला म्हणतो, मॉडरेट टू सिव्हिअर आणि सिव्हिअर डिसीज. तर माइल्ड डिसीज जो आहे माइल्ड सिम्पटम्स टू माइल्ड निमोनिया असतं आणि मेनली ह्या कॅटेगरीतले मोस्ट ऑफ द पीपल कुड बी मॅनेज्ड ॲट होम. मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज आणि सिव्हिअर डिसीज ज्याच्यात ब्रेथलेसनेस, ऑक्सिजन लेवल कमी होणे आणि हळूहळू लंग फेलियर आणि हार्ट काम करणे कमी करतं, हे सगळं मॉडरेट टू सिव्हिअर डिसीज मध्ये येतं, ज्या स्टेजला आपण हॉस्पिटलायझेशन होतो. माझा पार्ट जो मी म्हटलं प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर मला माहिती आहे की आपण आता जे काही प्रिकॉशन्स घेतो आहे दोज आर फाईन, एव्हरीबडी नोज अबाउट इट, पण मी तरी त्याच्यावर एक थोडंसं स्ट्रेस परत घालणार आहे मेनली कारण हे जरुरी आहे सो दॅट वी डोंट एंड अप इन द हॉस्पिटल. किंवा जर कोरोना झाला पण तर आपण हे जे काही प्रिकॉशन्स घेणार आहेत त्या पद्धतीने कदाचित त्याची सिव्हिअरिटी कमी असू शकते. तर म्हणून प्रिव्हेन्शन प्रिकॉशन्स अजूनही गरजेच्या आहेत. वॉशिंग हँड्स, वॉशिंग हँड्स आता सगळ्यांना माहिती टेक्निक. बेसिकली आपण सोप घेतो हातावर, नंतर फिंगर्स अक्रॉस फिंगर्स, फिंगर टिप्स म्हणजे नेल्सच्या अंडर सुद्धा आणि थंब असे पूर्ण हात व्यवस्थित 10 to 15 सेकंड्स अप टू 20 सेकंड्स आपण हे हँड वॉश करतो. आणि हँड वॉश इज इम्पॉर्टंट बेसिकली आफ्टर यू कॉफ, स्नीज किंवा ब्लो युअर नोज, कारण व्हायरस नोज आणि थ्रोट मध्येच बसलेला असतो. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा कफिंग, स्नीजिंग, ब्लोईंग करता तेव्हा हमखास वॉश युअर हँड्स विथ सोप अँड वॉटर. मग ते घरच्या घरी का असो ना, कारण इन केस इफ यू आर कॅरिंग तर तुम्ही फॅमिली मेंबर्सला ट्रान्सफर करू शकता, म्हणून घरी असलं तरी हँड वॉश करायचा किंवा सॅनिटायझर विथ 60% अल्कोहोल यूज करायचं. सेकंड थिंग ऑफ वॉशिंग हँड्स इज की जर असं कफिंग, स्नीजिंग झालेलं नाही तर दिवसभर दर अर्ध्या तासाला 1 तासाला हात धुवायची गरज नाही, कारण त्यांनी सुद्धा अलर्जिक रिॲक्शन्स वाढलेले आहेत आणि लोकांना ड्राय स्किनचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे, इचिंग प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. तर विनाकारण दिवसभर हात धुवायची गरज नाहीये. ओनली इफ यू कॉफ, स्नीज ऑर बिफोर अँड आफ्टर मील्स तेवढी गरज आहे हँड वॉशची. सेकंड थिंग इज हे सगळ्यांनाच माहिती आहे की ऍटलीस्ट 6 feet डिस्टन्स ठेवावं लागतं बिटवीन 2 पर्सन्स. नंतर कॉफ किंवा स्नीज करतो तेव्हा आयदर यू यूज अ हँडकचिफ ऑर अ टिश्यू किंवा आपलं स्लीव्ह म्हणजे आर्म बेंड करायचं आणि स्लीव्ह मध्ये स्नीज करायचं किंवा कॉफ करायचं. ऑलवेज वेअर मास्क इन पब्लिक म्हणजे तुमचं नातेवाईक असो किंवा फ्रेंड असो, मेंटेन अ डिस्टन्स ऑफ 6 feet म्हणजे 1 मीटरचं, हातभर एक अंदाजे, आणि मास्क लावायचंच तुम्हाला बोलायचं असेल तर. अनलेस की तुम्ही खायला कुठे चालले आणि इफ यू आर इटिंग अलॉंग विथ देम इट्स अ डिफरंट थिंग, पण मास्क गरजेचं आहे जरी तो नातेवाईक असो किंवा फ्रेंड असो. आणि आपल्याला माहितीये की तो सुद्धा प्रिकॉशन्स घेत आहे तरी सुद्धा कॅरियर स्टेज मध्ये यू नेव्हर नो, त्याच्यामुळे मास्क घालायचा पब्लिक मध्ये.
आणि जनरली आपल्याला सवय असते की बाहेर गेलं की डोळे चोळायचं किंवा तोंडाला हात लावायचा, तर ते अवॉइड करायचं. क्लीन अँड डिसइन्फेक्ट फ्रिक्वेंटली टच ऑब्जेक्ट्स अँड सर्फेसेस, म्हणजे बेसिकली घरचे जे काही रेग्युलर युजचे सर्फेसेस आहे, काउंटर्स आहे, डोअर हँडल्स आहे, डोअर नॉब्स आहे, लिफ्टच्या बटन्स आहे, आपल्या बाजूला ज्या लिफ्टच्या बटन्स असतात प्रायव्हेट लिफ्टच्या घरातल्या, ते सगळ्या रोज एकदा तरी किंवा दिवसातून 2दा मॅक्स क्लीन करायच्या. विथ यू कॅन डू अल्कोहोल और हायपोक्लोराइड सोल्युशन अवेलेबल आहे, तर त्यांनी सुद्धा. नंतर जर तुम्हाला कोल्ड, कफ, फीवर आलेला तर घरी रेस्ट करा, कुठे जायची गरज नाही आहे. मित्राकडे म्हणा किंवा नातेवाईकाकडे. इफ यू नॉट फीलिंग वेल, स्टे ॲट होम. लॅबमध्ये सुद्धा टेस्ट करायला लगेच जायचं नाही, पहिले डॉक्टरांशी बोलायचं, फिजिशियनशी बोलायचं आणि मग त्यांना विचारायचं की मी टेस्ट करायला बाहेर निघू का. कारण तुम्ही कोरोना कॅरी करत असाल तर लॅबमध्ये जाऊन तुम्ही ते यू विल ट्रान्समिटेड किंवा बाहेर जाता. ठीक आहे. अगेन वॉश युअर हँड्स विथ सोप अँड वॉटर. हे बेसिकली मी हेच डिटेलमध्ये सांगितलेले जे पिक्चरमध्ये डिपिक्ट केलं होतं. तर स्टे ॲट होम, मेंटेन अ डिस्टन्स, क्लीन युअर नोज अँड माउथ विथ डबल लेअर, कव्हर युअर नोज अँड माउथ विथ फेस मास्क. नंतर आजकाल मास्क यूज वर बरेच लोकांना प्रश्न असतो. तर कुठलाही मास्क चालतो, क्लॉथ मास्क पण चालतो, बट इट शुड हॅव 2 or more लेयर्स. ठीक आहे. विनिलचे मास्क, नंतर 1 सिंगल लेयर्ड मास्क, नंतर डॉक्टर्स जे यूज करतात N95 मास्क, हेल्थ केअर किंवा डॉक्टर्स जे यूज करतात, दे आर नॉट सपोज टू बी युज्ड बाय जनरल पब्लिक. पब्लिक जे जनरली यूज करणार ते फक्त क्लॉथ मास्क or a regular single or 2 or more layer, any mask is fine. आणि you should always cover your mouth आणि nose completely. अर्धवट कधीच नको, म्हणजे खाली आलेलं आहे, नोज उघड आहे किंवा माउथ उघड आहे, चिनवर कधीच नको, इयरला लटकताना कधीच मास्क नाही करायचं. सेकंड थिंग मोस्ट इम्पॉर्टंट, लहान मुलांना जनरली हु आर 2 years or less त्यांना गरज नाही मास्क घालायची. त्यांच्यामध्ये जनरली कोरोना हा फार कमीदा सिरियस, म्हणजे असं त्यांना ट्रान्समिशन रेट्स कमी असतात मुलांमध्ये. ते रिसेप्टर्स आणि ऑल दॅट, इट्स बेसिकली थोडंसं केमिस्ट्री आणि थोडे डिटेल्स आहेत. पण 2 years or less than 2 years चिल्ड्रन, दे डोंट नीड टू वेअर मास्क. ठीक आहे. तर बेसिकली मास्क शुड बी वोर्न बाय चिल्ड्रन ओल्डर दॅन 2 years. ज्या लोकांना ब्रीदिंग इश्यूज आहे, अस्थमा आहे किंवा हार्ट इश्यूज आहे, ज्यांना ट्रबल ब्रीदिंग होतं, त्यांनी सुद्धा ऍक्च्युली घालायचा नसतो मास्क, कारण मास्कनी अजून त्रास होतो त्यांना ब्रीदिंगला. आणि बिकॉज ऑफ लेस ऑक्सिजन लेवल्स ऑलरेडी दे कॅन फॉल अँड दे कॅन फील डिझी अँड फॉल. ऑल्सो पीपल हु आर नॉट एबल टू मूव्ह देअर हँड्स, म्हणजे जनरली पॅराप्लेजिक किंवा स्ट्रोक आलेले जे लोक असतात, पॅरालिसिसचे लोक जे असतात, तर त्यांनी सुद्धा मास्क घालू नये. कारण जर अप्पर आर्म्स म्हणजे हँड्स जर यूज नाही करता आले त्यांना मास्क काढायला विदाउट असिस्टन्स, तर वी डोंट वॉन्ट देम टू जस्ट सफोकेट इनसाइड द मास्क. म्हणून 3 लोकांनी, म्हणजे चिल्ड्रन यंगर दॅन 2 years, पीपल हु हॅव ट्रबल ब्रीदिंग आणि पीपल हु कांट रिमूव्ह द मास्क विदाउट असिस्टन्स, दे शुडंट वेअर द मास्क. प्लीज डू नॉट वेअर मास्क इंटेंडेड फॉर हेल्थ केअर वर्कर्स. N95 घालायची गरज नाही. 2 मेन इम्पॉर्टंट थिंग्स आहे की तुम्ही डिस्टन्स मेंटेन करा आणि रेग्युलर 2 or more लेअर मास्क घाला. दिस पिक्चर डिपिक्टिंग द सेम थिंग, म्हणजे 2 or more लेअर्सचं वॉशेबल मास्क घालू शकता तुम्ही. कम्प्लीट कव्हर, फिट स्नगली, लूज नको, आणि डू नॉट वेअर अ मास्क ऑन द राईट साईड. ते सगळे चुकीच्या गोष्टी आहेत ज्या पद्धतीने मास्क घातलेले आहेत. ते सगळ्यांना माहिती आहे. चिनवर नको, फोरहेडवर नको, नोज किंवा माउथ ओपन नको, फुल्ली कव्हर्ड करायची. आणि हे परत तेच सांगते मी की विनिल मास्क. सेकंड थिंग इज व्हॅल्व वाले मास्क मिळतात बाजारात. बरेचदा मार्केटमध्ये व्हॅल्व असलेले असतात. व्हॅल्वची जी लोकांची एक समज आहे की इट हेल्प्स यू ब्रीदिंग, दॅट इज रॉंग ऍक्च्युली. व्हॅल्व म्हणजे तो 1 way व्हॅल्व असतो. तर बेसिकली इट लेट्स यू ब्रीद आउट, पण आतमध्ये एअर नाही एंटर होत. त्याच्यामुळे या व्हॅल्वच्या मास्कमध्ये बरेचदा खूप सफोकेशन होतं. अँड एनिवेज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल जे आहे किंवा WHO जे आहे, दे डोंट they don't recommend this kind of valve mask. And third thing is N95 naka वापरू. Again the other thing is face shield. Face shield चे इतक्यात बरेच, even face shield is also not recommended.
आणि त्याचा किती उपयोग होतो किंवा त्यांनी खरंच फरक पडतो का हे अजून काही प्रूव्ह झालेलं नाहीये. तर जस्ट मास्क अँड सॅनिटायझर ऑर वॉश युअर हँड, दॅट इज मोर दॅन इनफ. आणि डिस्टन्स तर ऑफकोर्स आहेच. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट ॲज अ फिजिशियन प्रिव्हेन्शनवर थोडं जास्ती महत्व देत असते मी, कारण आय डोंट वॉन्ट टू माय पेशंट्स टू एंड अप इन द हॉस्पिटल. तर त्याच्यासाठी डाएट मी एक 4-5 गोष्टी सांगणार आहे विच यू हॅव टू रिअली पे अटेन्शन. हे सगळं करा, यू विल बी ॲज हेल्दी एज पॉसिबल. आणि कोरोना झाला तरी यू विल जस्ट कम आउट ऑफ इट. बेसिकली व्हायलाच नाही पाहिजे एवढं सगळं केल्यावर, कारण आपण प्रिकॉशन्स तर घेणारच आहे मास्क आणि हँडवॉशचा. तर डाएटमध्ये बेसिकली हॅव अ बॅलन्स डाएट, म्हणजे 3 मेजर मील्स, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर घ्यायचा. आणि 1 स्नॅक म्हणजे 5 o'clock इन द इव्हनिंग थोडंसं स्नॅक, हलकं फुलकं फ्रूट अँड टी कॉफी. नंतर आता तुम्हाला हे वाटेल की मी हे का लिहिलं, अवॉइड स्पायसी फूड, फ्राय फूड इज ओके, पण अवॉइड काढा, पपया, रॉ आमला, जिंजर ज्यूस, लेमन ज्यूस. ऍक्च्युली लेमन ज्यूस तर आपण रेकमेंड करतो आहे कोरोनासाठी, बट गेल्या 6 महिन्यात हे काढा, पपया, आमला ज्यूस, जिंजर ज्यूस आणि लेमन ज्यूसने इतके साईड इफेक्ट झालेले आहेत आणि इतके ऍसिडिटीने लोक आले आहेत की त्यांनीच परेशान आहेत ते. आणि वन्स युअर स्टमक इज अपसेट, तुम्हाला आपोआप कोरोनासाठी रिस्क वाढणार. त्याच्यामुळे स्टमक हेल्दी राहायला पाहिजे. तर या गोष्टीमधला डोंट यूज काढा, दॅट्स व्हॉट आय रिकमेंड. जर तुमच्या पोटाला सहन होत नसेल तर यू विल नो की ऍसिडिटीचे सिम्पटम्स कसे येतात. पपया पण आता सध्या तरी नको. आमला पण ऍसिडिटी करवतो हु हॅज अ सेन्सिटिव्ह स्टमक. आणि लेमन ज्यूस यू कॅन यूज इट कुक्ड, म्हणजे जे आपण भाजी किंवा करी शिजवतो त्याच्यात तुम्ही लेमन ज्यूस घाला अँड देन ईट इट. पण रॉ युजली आय अवॉइड. म्हणजे वॉर्म वॉटर विथ लेमन ज्यूस अगेन मोर प्रोन फॉर ऍसिडिटी. नंतर थर्ड थिंग इज अर्ली आणि लाईट डिनर जरुरी आहे, खूप जरुरी आहे. द मोर लेट यू इट, परत ऍसिडिटीचे. ऑलरेडी याच्यात स्ट्रेस इतका वाढलेला आहे कोरोनामध्ये की तुम्ही डाएटमध्ये वगैरे काही असं ह्या सगळ्या गोष्टी खायला लागले की इट जस्ट गिव्स यू अपसेट स्टमक. आणि ड्रिंक लॉट ऑफ वॉटर. आय एम रेकमेंडिंग ऍक्च्युली 3 liters. 8 glasses म्हणतो आपण, पण ॲज मच एज यू कॅन ड्रिंक. वेदर इज ऑलवेज चेंजिंग, गरम होतं, थंड होतं, म्हणून ड्रिंक लॉट ऑफ वॉटर. अगेन 30 to 45 minutes ऑफ रेग्युलर एक्सरसाइज. पेपरमध्ये, टीव्हीमध्ये, फ्रेंड्स कडून, नातेवाईकाकडून हेच ऐकलं जातं की एक्सरसाइज करा, एक्सरसाइज करा, बॉडीला फिट करा, सो दॅट ब्रिदिंग इश्यूजचा त्रास कोरोनामध्ये जो होतो तो कमी होईल. प्राणायाम. आता ह्याच्यात मी प्राणायाम मध्ये थोडेसे फ्यू एक्झाम्पल्स दिलेले आहेत, पण एनी काइंड ऑफ प्राणायाम यू कॅन डू हेल्प यू ब्रीदिंग. म्हणजे कपालभाती आहे, अनुलोम विलोम आहे, सुदर्शन क्रिया आहे, सूर्यनमस्कार आहे, अजून बरेच प्राणायाम्स आहेत जे ब्रीदिंग एक्सरसाइज इन द फॉर्म ऑफ ब्रीदिंग एक्सरसाइजेस विच यू कॅन डू एव्हरी डे. एक 15 ते 20 मिनिटं स्पेंड करा त्याच्यावर. आयदर इट कुड बी मॉर्निंग ऑर नाईट, एनी टाइम ऑफ द डे. जेवण झाल्यावर 2 तासांनी तुम्ही बसले प्राणायामला तरीही चालतं, पण डू इट ॲटलीस्ट वन्स अ डे. मॉर्निंगचा जर शेड्यूल ठेवला तुम्हाला कधीच वेळ मिळणार नाही. एनी टाइम ऑफ द डे इज फाईन. ब्रीदिंग पोस्चर. बेसिकली आता हे 3-4 स्लाइड्स आहेत ब्रीदिंग पोस्चरच्या. जस्ट लुक ॲट इट. दीज आर हेल्पफुल बिफोर ॲज वेल एज आफ्टर कोरोना. इन केस जर सगळं प्रिकॉशन घेऊन झाल्याच तर जस्ट टू इम्प्रूव्ह युअर लंग कपॅसिटी किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजेस म्हणतो आम्ही याला बेसिकली. तर ह्या पोझिशनमध्ये जनरली यू ट्राय टू स्लीप. इन केस ज्यांना निमोनिया झालेला आहे ऑलरेडी अशा लोकांना, तर उलट पोटावर झोपतो आपण, लेफ्ट लॅटरल म्हणजे कडेला, लेफ्टला किंवा राईटला, आणि सिटिंग अप टू 60 to 90 degrees. हे लंग ब्रीदिंगला हेल्प करतं. जेव्हा तुम्ही सरळ बसता 90 degreesला तेव्हा लंग्स थोडे कम्प्रेस होतात आणि ब्रीदिंग अफेक्ट होतं, म्हणून तुम्ही थोडंसं तिरपं बसता टेकून. दिस इज अगेन फिजिओथेरपी रिलेटेड टू पोस्ट कोविड ॲज वेल एज प्री कोविड. तर हे ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहे. बेसिकली यू इनहेल, मग थोडंसं 3 to 4 seconds यू होल्ड युअर ब्रेथ आणि देन ब्रीद आउट कम्प्लिटली. हा सुद्धा एक प्राणायाम आहे. स्पायरोमेट्री मी फक्त पिक्चर दाखवून ठेवलेला की इन केस पोस्ट कोविड जे लंग फिजिओथेरपी आम्ही करतो तर या मेटरनी करतो. मध्ये पेपरमध्ये याच्याबद्दल बरंच यायला लागलेलं, व्हॉट्सअपवर यायला लागलं की एव्हरीवन शुड हॅव दिस इन्स्ट्रुमेंट, म्हणजे ब्रीदिंग चांगलं राहतं आणि कोरोना होणार नाही. दिस इज रॉंग. दिस इज ऍक्च्युली प्रिस्क्राईब बाय डॉक्टर्स, ज्या लोकांना अस्थमा वगैरे असतो त्यांना, किंवा पोस्ट कोविड ज्यांना निमोनिया झालेला आहे. प्लीज डू नॉट बाय दिस इन्स्ट्रुमेंट राईट नाव अनलेस प्रिस्क्राईब बाय युअर डॉक्टर. फक्त मी एक दाखवून ठेवलेलं कारण खूप लोकांनी ऑलरेडी विकत घेतलेलं आहे. कोणाला होता?
ही अगेन वेगळी फिजिओथेरपी. जस्ट अँकल लिफ्ट पायाचे आणि थाय लिफ्ट, ह्या दोन पण लंग फिजिओथेरपी टाईप आहे. अगेन दीज आर सिम्पल एक्सरसाइजेस, जे तुम्ही वॉक मध्ये करता त्याच आहेत. मॅनेजिंग स्ट्रेस, आपण डाएट, वॉटर इनटेक, एक्सरसाइज या 3 गोष्टी बघितल्या. फोर्थ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज मॅनेजिंग स्ट्रेस. तर हेल्दी फूड तर खायचं आहे. ॲटलीस्ट हॅव अ साऊंड स्लीप ऑफ 4 to 5 hours. 8 तास तर बऱ्याच लोकांना झोप नाही येत, पण 4 to 5 hours इज इनफ. अवॉइड अल्कोहोल अँड स्मोकिंग. एक्सरसाइज रेग्युलरली, डू योगा, मेडिटेशन. आणि जरी या सगळ्या गोष्टी केल्यावरही जर खूप टेन्शन येत असेल किंवा स्ट्रेस वाटत असेल आणि त्यांनी थकल्यासारखं होतं, ऍसिडिटी होते, तर टॉक टू युअर डॉक्टर, म्हणजे फिजिशियन किंवा जनरल प्रॅक्टिशनर जो असतो. ही स्लाइड परत सगळ्यात इम्पॉर्टंट. पीपल हू हॅव अ हिस्ट्री ऑफ हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, हार्ट डिसीज, किडनी डिसीज, अस्थमा, कॅन्सर शुड फॉलो अप विथ फिजिशियन ॲट रेग्युलर इंटरवल्स. तुमचे जे काही फॉलोअप्स पेंडिंग आहेत सिन्स फेब्रुवारी, प्लीज गो अँड सी युअर डॉक्टर राईट अवे. जे काही पॅरामीटर्स सगळे गडबड झालेले आहेत किंवा हाय लो आहेत, ऑलवेज मेक शुअर की ते पॅरामीटर्स नॉर्मलाइज हो ॲज सून ॲज पॉसिबल, एस्पेशली डायबिटीज आणि हाय ब्लड प्रेशर. लास्ट 2 months मध्ये मी बघते एव्हरीबडी, माझे जे पेशंट सगळे एकदम वेल कंट्रोल्ड होते. जस्ट 4 monthsचा फॉलोअप जो लॉस झाला त्यांनी सगळ्यांचं बिघडलेलं तंत्र. आणि ते डेंट हॅड माय वर्ड की मी त्यांना प्रत्येक वेळेस आलं की बंबाड करत राहते, करा, व्यवस्थित करा, खाण्यापिण्याचं लक्ष ठेवा. तो एक फॉलोअप नव्हता, त्याच्यामुळे सगळं तंत्र बिघडलेलं. प्लीज डू नॉट डिले युअर फॉलोअप्स. Vaccination again is very important. As a general physician, consultant physician, I am recommending flu vaccine as well as pneumonia vaccine. तर फ्लू वॅक्सिन जनरली आपण इयरली घेतो, which should be taken otherwise also apart from corona. It should be taken by everyone 6 months and older. म्हणजे 6 monthsच्या आधी तर बेबीजला देत नाही, 6 months आणि ओल्डर देतो आपण लाईफ लॉंग. आणि निमोनिया वॅक्सिन, निमोनिया वॅक्सिन इज युजली गिवन लेस दॅन 60 years असेल तर 2 डोस लागतात 5 years अपार्ट, आणि मोर दॅन 65 असेल तर सिंगल डोज इज इनफ. पण आत्ताच्या काळात आपल्याला ना फ्लूमुळे निमोनिया पाहिजे आणि नाही निमोकोकल डिसीज म्हणजे निमोनिया नको, या दोन्हीमुळे. कारण कोरोनाचा निमोनिया ऑलरेडी वर्स आहे. त्याच्यामुळे हे 2 वॅक्सिन इट विल रिड्यूस द सिव्हिअरिटी. म्हणजे जर निमोनिया झाला, फ्लू झाला जरी, तर तो निमोनियामध्ये कन्वर्ट नाही होणार इफ यू हॅव ऑलरेडी टेकन द वॅक्सिन. टॉक टू युअर डॉक्टर अगेन इन डिटेल्स अबाउट फ्लू अँड निमोकोकल वॅक्सिन. पण हे 2 वॅक्सिन यावर्षी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. वेन टू कॉन्टॅक्ट युअर डॉक्टर. आता बेसिकली इथे माझी स्टेज सुरू होते. अपटिल नाव तुमचा पार्ट होता जो प्रिकॉशन आणि प्रिव्हेन्शनचा होता. पण समजा फॉर सम रिझन, बिकॉज एव्हरीबडी इज गोइंग आउट फॉर वर्क किंवा आता फॅमिली मीट्स होतात आहे, फ्रेंड्सला मीटिंग होतात आहे, कोणीतरी कॅरियर असतं आणि दे गिव्ह इट टू यू. ही माइट नॉट बी हॅव सिम्पटम्स बट यू माइट गेट द सिम्पटम्स ऑफ द डिसीज. अशा केसमध्ये वेन शुड यू कॉन्टॅक्ट युअर डॉक्टर. बेसिकली if you think if you have exposed to COVID-19 positive person and has been within 6 feet of that person and contact lasts for more than 15 minutes. Of course, family आणि friends त्यांचा नेहमीच कॉन्टॅक्ट मोर दॅन 15 minutes असतो. त्याच्यामुळे इफ यू थिंक की तो फॅमिली मेंबर पॉझिटिव्ह आलेला, सो यू टॉक टू युअर डॉक्टर अबाउट यू बिंग गेटिंग टेस्टेड. सेकंड, इफ यू डेव्हलप सिम्पटम्स, म्हणजे समजा सर्दी खोकला ताप आला, तर यू डोंट नो इफ इट्स कोविड और रेग्युलर व्हायरल इन्फेक्शन, बट टॉक टू युअर डॉक्टर अँड फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. मीन वाईल जर सिम्पटम्स आले किंवा इफ यू नो यू हॅव बीन एक्सपोज टू पर्सन COVID-19 पॉझिटिव्ह पर्सन, क्वारंटाईन युअरसेल्फ ॲट होम आणि वेअर अ मास्क अराउंड द फॅमिली मेंबर्स. ते सगळ्यात बेस्ट असतं टू स्टॉप द ट्रान्समिशन. होम आयसोलेशन एलिजिबिलिटी अशी आहे सध्या, PCMC आणि PMC पुण्यातलं म्हणजे कॉर्पोरेशन जे आहे, त्या दोघांनी एल्डरली मोर दॅन 60 years जे मेडिकल विथ मेडिकल कंडिशन त्यांना त्यांचं फिजिशियन इव्हॅल्युएट करतो आणि देन ते बेसिकली ट्रान्सफर देम टू क्वारंटाईन सेंटर. पण जरी तुम्हाला क्वारंटाईन सेंटरला जायचं नसेल तर तुम्ही तुमच्या फिजिशियनशी बोला आणि देन डिसाइड अबाउट द quarantine if you want to opt for quarantine center or home quarantine. पण elderly more than 60, less than 60 years ला we definitely manage at home.
सेकंड थिंग इज द पेशंट शुड ऍग्री, म्हणजे तुम्ही अग्री करायला पाहिजे माझ्यासोबत की युल मॉनिटर युअर हेल्थ ऑन अ डेली बेसिस आणि मला रोज फोन करायचा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचा. तर ह्या बेसिकली गाईडलाईन्स मी फॉलो करते माझ्या क्लिनिकमध्ये. कारण एकदा का मी आले आणि ट्रीटमेंट दिली की त्यांना नाही सोडत, बिकॉज आय हॅव टू फॉलो देम अप फॉर ॲटलीस्ट 7 to 10 days. होम आयसोलेशनचं क्रायटेरिया असं असतं की आता प्रत्येकाकडे एक्स्ट्रा रूम तर असतेच, म्हणजे 2 BHK असेल तरी फॅमिली कॅन शिफ्ट इन द लिव्हिंग रूम आणि आपण रूम ऑक्युपाय करू शकतो. तर सेपरेट वेल व्हेंटिलेटेड रूम विथ अन अटॅच टॉयलेट. नंतर केअर गिव्हर असेल तर केअर गिव्हर शुड बी अवेलेबल 24/7. फॅमिली मेंबर मोर दॅन 55 years ऑफ एज असेल विथ मेडिकल कंडिशन, म्हणजे अस्थमा आहे, डायबिटीज आहे, त्यांना वेगळ्या घरी शिफ्ट करायचं टिल द पेशंट रिकवर्स, कारण त्यांची रिस्क खूप जास्त आहे. ऑर द पेशंट शुड ट्रान्सफर हिमसेल्फ टू अदर हाऊस. एस्पेशली आता सोसायटीमध्ये बरेचदा रिकामे फ्लॅट्स असतात जे दे लेंड यू फॉर लाईक से 10-15 days क्वारंटाईनसाठी, तर तसं तुम्ही शिफ्ट होऊ शकता. पण हा क्रायटेरिया स्ट्रिक्ट आहे. क्वारंटाईन झालं आणि होम क्वारंटाईन आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कुठेही रिलॅक्स व्हा, कारण फॅमिली मेंबर्स स्टील निगेटिव्ह असू शकतात. तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट कराल इफ यू डोंट टेक द प्रिकॉशन्स. इन्स्ट्रक्शन पेशंटसाठी हे असतं की यू स्टे इन अ सेपरेट रूम. हायड्रेशन आपण ऑलरेडी बोललो की भरपूर कोविड-19 मध्ये भरपूर डिहायड्रेशन असतं, म्हणजे तुम्हाला लक्षात पण येणार नाही इतकं बॉडी पूर्ण आतमधून ड्राय झालेली असते. आपण सलाईन तर लावत नाही कारण घरी मॅनेज करतोय बरेचदा, म्हणून हायड्रेशन म्हणजे पाणी पित राहणे, ORS, आपलं इलेक्ट्रॉल पावडर, हे भरपूर आपण हायड्रेशन मध्ये देतो. फ्रेश फ्रूट ज्युसेस, सूप, जेवढं लिक्विड घेता येईल तेवढं. यूज ऑफ मास्क इन द हाऊस ऑल्सो. इफ यू आर इन अनअवॉइडेबल सिच्युएशन, जर तुम्ही रूमच्या बाहेर निघत असाल तर मास्क यूज करायचं. नंतर हँकरचीफ ऑलवेज, म्हणजे रूम मध्ये जरी तुम्ही क्वारंटाईन आहे तरी यू डोंट वॉन्ट टू स्प्रेड दोज व्हायरस पार्टिकल ऑल अराउंड, बेडवर, विंडोवर, कर्टन्सवर. ऑलवेज यूज अ हँकरचीफ ऑर टिश्यू वाईल कफिंग ऑर स्नीजिंग इन द रूम ऑल्सो. आणि त्याला एका पॉलिथिन बॅग मध्ये डिस्पोज करायचं टिल वॉशिंग. आणि वॉश आपण जनरली वॉर्म टू हॉट वॉटर मध्ये करतो. तुमचं टिश्यू असो, हँकरचीफ असो किंवा मास्क, everything in warm water with detergent. Regular detergent is fine. आणि always wash hands before and after using the toilet, of course. रूम आणि टॉयलेट ह्या दोन्ही गोष्टी जनरली डेली क्लीन होतात बाय पेशंट हिमसेल्फ. केअरटेकर असेल तर केअरटेकर करू शकते, पण नाही तर पेशंट रोजच्या रोज क्लीन करतो दिवसातून एकदा तरी. नेक्स्ट थिंग इज की सेम थिंग, पेशंट शुड क्लीन द आयसोलेशन रूम अँड टॉयलेट हिमसेल्फ विथ डिसइन्फेक्टंट. पर्सनल आयटम्स, कंगवा असो, टॉवेल असो, कुठलीही गोष्ट शेअर करायची नाही फॅमिली मेंबर सोबत, सगळ्या वेगळ्या ठेवायच्या. आणि ऍट द एंड ऑफ 15 days मग त्या प्रॉपर सगळ्या वॉश करून घ्यायच्या किंवा सॅनिटाइज इफ पॉसिबल. सोप क्लोथ्स इन वॉर्म वॉटर फॉर 30 minutes बिफोर वॉशिंग. नंतर क्लॉथ मास्क आणि हँकरचीफ आपण 1% हायपोक्लोराइड सोल्युशन मध्ये वॉश करू शकतो किंवा हॉट वॉटर विथ रेग्युलर डिटर्जंट. आणि ऑलवेज फॉलो डॉक्टर्स प्रेस्क्रिप्शन. आतापर्यंत मी हे जे काही सांगितलेले आहे, क्वारंटाईनचे इन्स्ट्रक्शन जे सांगितलेले आहेत किंवा तुम्हाला क्वारंटाईन सेंटर किंवा क्वारंटाईन रूम कशी असायला पाहिजे अँड व्हॉट यू शुड डू, याच्या ऍडिशन मध्ये मीनवाईल तुमचे फिजिशियन जे आहे तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतील. अँटीबायोटिकचं आहे किंवा रेग्युलर कोल्ड अँड कफ मेडिकेशन आहे, तर ते प्रिस्क्रिप्शन देतील डॉक्टर, ते स्ट्रिक्टली फॉलो करायचं. आयदर इट्स अ 3-day कोर्स और अ 5-day कोर्स. आणि ऑफकोर्स पुढचं जे स्लाइड आहे ते मॉनिटरिंगचं आहे, विच यू हॅव टू टेल युअर डॉक्टर रेग्युलरली. सेल्फ मॉनिटरिंग साठी आपण 4 गॅजेट्स घरी ऑलवेज अवेलेबल करतो, विच आर ग्लुकोमीटर, बीपी ॲपरेटस, पल्स ऑक्सिजन आता मॉनिटरिंग सगळ्यांकडेच झालेलं आहे ऑलमोस्ट, आणि थर्मोमीटर ऑफकोर्स. तर ज्यांना शुगर आहे किंवा बीपीचा इश्यू आहे त्यांना पण घरी मॉनिटरिंगसाठी डेली मॉनिटरिंग मी करायला सांगते, ऍटलीस्ट ट्वाइस अ डे. म्हणजे शुगर चेक करायची ट्वाइस अ डे, बीपी चेक करायचं, ऑक्सिजन आणि थर्मोमीटर म्हणजे टेम्परेचर ट्वाइस अ डे चेक करायचं, आणि मला व्हॉट्सअप किंवा फोन करायचं. तर दॅट्स व्हॉट युअर डॉक्टर विल टेल यू टू सेल्फ मॉनिटर अँड इन्फॉर्म हिम. मॉनिटर ट्वाइस अ डे अँड इन्फॉर्म PCP. तेच मी आता जे म्हटलेलं, टेम्परेचर, शुगर्स, बीपी अँड ऑफकोर्स ऑक्सिजन लेवल सगळ्यात महत्वाचं. पर्सिस्टंट फीवर, आता
आपण होम क्वारंटाईन करतो आहे आणि यानंतरची स्टेज म्हणजे आता एक्झॅक्टली डॉक्टरनी किंवा तुम्ही काय कधी डिसिजन घ्यायचे की यू शुड बी शिफ्टेड टू हॉस्पिटल इज फीवर जर 5 दिवसाच्या वर राहिलेला कन्सिस्टंट मोर दॅन 100, ब्लूइश डिस्कलरेशन ऑफ लिप्स ऑफ फेस, ते ऑटोमॅटिकली ऑक्सिजन लेवलवर कळतं. म्हणजे की ऑक्सिजन लेवल थोडं कमी झालं की ते येतच, पण तोपर्यंत आपण थांबत नाही कारण आपण डेली ऑक्सिजन लेवल मॉनिटर करतोय. प्रोडक्टिव्ह कफ जो आहे त्याच्यातून जर बल्गम किंवा म्युकस यायला लागला आणि तो येल्लो ग्रीन असा होतोय तर तुम्ही डॉक्टरला लगेच तुमच्या कळवायचं. पेन और प्रेशर इन द चेस्ट म्हणजे चेस्ट पेन किंवा असं चेस्टवर असं एक छातीवर असं भारी पण डिफिकल्टी ब्रीदिंग, ऑफकोर्स ते सगळ्यांनाच माहिती आहे की असं दम लागल्यासारखा झाला तर लगेच डॉक्टरला सांगायचं. आणि मेंटल कन्फ्युजन जे आहे ते सिनियर सिटीजन मध्ये जनरली मोर कॉमन आहे आणि ते युजली फॅमिली मेंबरला नोटीस होतं. म्हणजे आपण स्वतः नाही सांगू शकत की मला कन्फ्युजन होतं, ते युजली अपोजिट पर्सन म्हणजे फॅमिली मेंबर तुम्हाला सांगते, तुम्हाला म्हणजे ऑब्झर्व करतं आणि दे थिंक की तुम्ही थोडे कन्फ्यूज वाटतात. दे शुड लेट द डॉक्टर नो राईट अवे. वेन टू एंड सेल्फ आयसोलेशन, क्वारंटाईन एंड. आता काय होतं, क्वारंटाईन सुरू पण नाही होत की लोक प्रश्न विचारायला लागतात मग मी कधीपर्यंत क्वारंटाईन राहू, मग एवढे दिवस चालेल का, मग ताप नसेल तर मी सेपरेट होऊ का. नाही, आत्ताच्या पिरियडमध्ये गाईडलाईन्स 10 डे पर्यंत तुम्हाला क्वारंटाईन राहायचं आहे. इट्स ऍक्च्युली 2 weeks, 15 days, पण 10 days इज ओनली वेन पेशंट रिकवर्स इन 3 days, नो सिम्पटम फॉर 3 days म्हणजे टोटल 6 days, आणि फीवर फ्री फॉर 24 hours. या 3 क्रायटेरिया आहेत जे तुम्हाला क्वारंटाईन एंड करू शकता तुम्ही 10 डेला. अदरवाईज 2 weeks स्ट्रिक्ट आहे, 15 to 17 days स्ट्रिक्ट क्वारंटाईन असतं. म्हणजे लास्ट मंथ मध्ये मी एक पेशंट पाहिला, तिला लिटरली ऑल 15 days लाईट फीवर होता, 98. मग मी तिला अजून 5 दिवस क्वारंटाईन व्हायला सांगितलेलं. ऑल्दो 10 डे नंतर तुमचं ट्रान्समिशन रेट कमी होतो, त्याच्यामुळे तुम्हाला गरज नसते. पण तरी ह्या 3 क्रायटेरिया शिवाय पण याबद्दल सुद्धा तुम्ही डॉक्टरशी डिस्कस करायचं. डू डिस्कस द प्रोटोकॉल विथ युअर फिजिशियन. डोंट एंड युअर क्वारंटाईन युअरसेल्फ. थँक्यू सो मच. आणि काही प्रश्न असेल, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन किंवा काही कन्फ्युजन असेल तर प्लीज एंडला विचारा, चॅट बॉक्स मध्ये तुमचे क्वेश्चन टाका. वी वुड बी अँड आन्सर दोज क्वेश्चन. थँक्यू सो मच. I'll hand over the presentation to Dr. Prachi again. Sorry, Dr. Anita. आवाज ऐकू येतोय? हॅलो. Yes, ma'am. You are audible. सगळ्यात आधी मी टीम AVSP ला थँक्यू म्हणते की हे इतका छान प्रोग्राम अरेंज केला आणि आपल्याला चान्स दिला इंटरॅक्ट करण्यासाठी. मोनिकाने जे संपवलं त्याच्या पुढे जरा आपण जाऊया की पुढे काय करायचं आहे. ए प्रज्ञा, हे जरा परत मागे गेलं ग. तर एकदा ठरवलं की पेशंटला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे तर आपल्या गव्हर्नमेंटने सगळीकडे फीवर क्लिनिक्स चालू केलेले आहेत. जनरल हॉस्पिटल असो, अर्बन हेल्थ केअर सेंटर असो, कॉर्पोरेशन हॉस्पिटल असो, इथे फीवर क्लिनिक्स म्हणून जर ताप आला असेल किंवा आता आपल्याला वाटतंय की आपल्याला करोना झाला आहे किंवा कोणाला करोना झाला आहे तर न्यायचं असेल तर हे फार कठीण नाहीये, कारण की फीवर क्लिनिक्सची यादी ऑलरेडी तयार झालेली आहे आणि ती सगळीकडे अवेलेबल आहे. आणि हे फीवर क्लिनिक प्रॉबब्ली दवाखान्याच्या गेट जवळ किंवा समोर रिसेप्शनच्या तिथे असतं, म्हणजे सुविधा दिली जाते जो पण करोना पेशंट सस्पेक्ट असेल त्याला सेग्रिगेट करण्यासाठी.
एकदा जेव्हा यांनी ठरवलं आहे की पेशंटला हॉस्पिटलमध्ये जायची किंवा टेस्टिंगची गरज आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा फिव्हर क्लिनिकला जातात तर खूप टेन्शन किंवा स्ट्रेस घेऊन जायचं नाही. तिथे जो कोणी हेल्थ केअर वर्कर असणार आहे तो तुमच्यासाठी थिंक करणार आहे की यांना कोरोनाची टेस्ट करायची आहे की घरी पाठवायचं आहे किंवा सिम्पटम्स आल्यानंतर परत बोलवणार आहे, ते तुम्हाला ऍडवाइस करणार आहे. कोरोनासाठी डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे आता रॅपिड अँटीजन टेस्ट आलेली आहे. आतापर्यंत आरटीपीसीआर म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज पॉलिमरेज चेन रिॲक्शन ही टेस्ट अवेलेबल होती, पण आता रॅपिड अँटीजन टेस्ट आल्यामुळे लगेच अर्ध्या तासाच्या आत रिपोर्ट अवेलेबल होतो आणि डॉक्टरांना कळतं की तो आलेला व्यक्ती पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह. जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं की याला कुठे ट्रीटमेंट द्यायची आहे, घरी द्यायची आहे की दवाखान्यात द्यायची आहे. जर ती रॅपिड अँटीजन टेस्ट मात्र निगेटिव्ह असेल तर आणि तो कोरोना सस्पेक्ट असेल तर आरटीपीसीआर ही टेस्ट केली जाते. त्याला 24 तास लागतात रिपोर्ट यायला, साधारण 6 तास ते 24 तास, म्हणजे कुठून ही टेस्ट जाते आहे त्या गावामधनं, तर याच्यावर ते अवलंबून आहे. तर हे जे टेस्ट आहे आणि या टेस्ट मध्ये नोज किंवा नाकातनं किंवा थ्रोट घशातनं स्वॅब घेतला जातो आणि हा स्वॅब लगेच घेतला जातो, त्यांनी काहीही त्रास होत नाही आणि त्याच्यावरती जे केमिकल्स यूज करून डिसाइड केलं जातं की पेशंट म्हणजे तो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे किंवा नाही. जर पॉझिटिव्ह आला स्वॅब, रॅपिड अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह आला किंवा पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आलं तर हेल्थ केअर वर्कर डॉक्टर्स पेशंटला, रुग्णाला क्लासिफाय करतात. सिम्पटम्स आहे की माइल्ड आहे की मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे की क्रिटिकल आहे आणि त्याच्यावरनं डिसाइड करतात की कुठे ट्रीटमेंट द्यायची आहे. आता आपण जरा 1 मिनिट वय आणि कोविड-19 याच्याबद्दल बोलूया. जर तुम्ही सिनारिओ घेतला भारतातला तर बहुतेकांश 47% जे करोना ज्यांना झालेला आहे हे व्यक्ती बिलो 40 इयर्स आहेत, पण यांना करोना झाला आहे, दुरुस्त होतात, नॉर्मल होतात. खूप हलका ग्रुप आहे अबाव 60 इयर्स. जरी ते 19% असला, 19% जरी असला तरी यांच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. का लक्ष देणं गरजेचं आहे? कारण की यंगस्टरनी, कमी वयाच्या लोकांनी आपल्याकडे स्वतःकडे लक्ष दिलं किंवा जे ट्रीटमेंट सांगितलं आहे ते फॉलो केलं तर बिलकुल घाबरायची गरज नाहीये, ते पटकन दुरुस्त. पण जर वय 50, 60, 70 किंवा 80च्या वर असेल तर जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण जास्त त्रास पुढे जाऊन होऊ शकतो. जास्त त्रास म्हणजे काय? त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज असू शकते, त्यांना इंटेन्सिव्ह केअरची गरज असू शकते, व्हेंटिलेटरची गरज होऊ शकते त्यांना ब्रीथ करण्यासाठी. तर वयाचा आणि कोविड-19चा याच्यामध्ये फार मोलाचा कनेक्शन आहे आणि याच्यासाठी म्हणजे हे इम्युन सिस्टम जी असते अल्व्हिओलस मध्ये, हे आपलं अल्व्हिओलस आहे. हे लंग्स मधले छोटे छोटे भाग असतात ते, किंवा तिकडे जाणारे जे ब्लड वेसल्स असतात तिथे थ्रोम्बोसिस होऊ शकतो, व्हायरस लवकर क्लिअर होत नाही, त्याच्यामुळे अल्व्हिओलस डिस्ट्रॉय होऊ शकतो किंवा त्यांना कॉम्प्लिकेशन, ARDS आम्ही म्हणतो, कोॲग्युलोपॅथी म्हणतो, सायटोकाईन स्टॉर्म जे म्हणतो, असे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. म्हणून त्यांना त्यांच्याकडे जास्त लक्ष देणं जरुरी आहे. आणि हा आजार हातातनं जात नाही जर आपण अर्ली रेफरल केलं तर जे सिम्पटम्स तुम्हाला सांगण्यात आलेले आहे आणि घरामध्ये 60च्या वरचे जर लोक असेल तर अर्ली स्टेज मध्ये यांना दवाखान्यात आणलं तर पटकन आजार आटोक्यात येतो आणि पुढे त्रास होत नाही. म्हणजे थोडंसं डिसओरिएंटेड रोजची एक दिनचर्या असते या लोकांची, याच्यामध्ये जर तुम्हाला थोडासा बदल आढळला किंवा त्यांनी म्हटलं श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा खोकला आहे तर याला ओल्ड एज प्रॉब्लेम न समजता दवाखान्यात जर नेलं, अर्ली डिटेक्शन झालं तर त्यांचा योग्य प्रकारे उपचार होऊ शकतो. त्याच्यामुळे पॅनिक नाही व्हायचं, अलर्ट राहायचं, शांतपणे. म्हणून आता गव्हर्नमेंटनी की आय एम गोइंग टू टेक केअर ऑफ माय फॅमिली हे जे स्लोगन झालेलं आहे की घरच्या व्यक्तींनी, हेड ऑफ द फॅमिली शुड टेक केअर ऑफ द फॅमिली. पॅनिक होऊन काय करू असं करण्यापेक्षा शांतपणे विचार करून योग्य निर्णय योग्य प्रमाणात घेतलं तर हा त्रास पुढे जात नाही. जसं आपण म्हणतो आहे की सर्दी, पावसाळा चालू झाला, थंडी चालू झाली, निमोनिया असतो, तर अशाच प्रकारचा हा कोविड इन्फेक्शन आहे. इट इज एवढंच की
एकाच वेळेस खूप जणांना झालेलं आहे, म्हणून ही सिच्युएशन डिफिकल्ट गेली कंट्रोल करण्यासाठी. पण पॅनिक न करता जर आपण वेळेवर आणि योग्य वेळेस रुग्णाला नेलं दवाखान्यात, तर हा आजार व्यवस्थितरित्या इट कॅन बी ट्रीटेड. जर तुम्ही डेटा पाहिला की ऍक्सिडेंट्समुळे, स्टार्वेशनमुळे, अल्कोहोल विड्रॉलमुळे, एक्झॉशनमुळे हा जो रेट आहे हा निमोनियामुळे ज्याच्यामुळे दगावतात पेशंट याच्यापेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही व्यवस्थितपणे न पॅनिक होता व्यवस्थित डिसिशन घेतलं तर योग्य वेळेत रुग्ण दवाखान्यात येईल आणि त्यांचा इलाज व्यवस्थित होईल. जर तुम्ही फेटॅलिटी रेट पाहिली जगभरातली तर तुम्हाला कळतं की पाश्चात्य देश आहे, बेल्जियम, युके, इटली, स्वीडन, फ्रान्स, US आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत, त्यांच्यामध्ये मॉर्टॅलिटी जास्त आहे. तरी आपल्या देशामध्ये आटोक्यात आलेला आहे अवेअरनेसमुळे. जर तुम्ही चायनाचं बघाल तर तिथली मॉर्टॅलिटी तर खूप कमी दाखवल्या जाते. तिथे शिस्त आहे, त्यांनी सांगितलेलं आहे 60 वर्षाच्या वर जर फॅमिलीमध्ये लोक असतील तर त्यांना बंदच करून ठेवलेलं आहे वेगळ्या खोलीमध्ये, कारण की यंगस्टर्स आत येतात बाहेर जातात, त्यांना काही जाणवत नाही. पण हे जे एल्डरली असतात घरामध्ये त्यांना इन्फेक्शन होऊ शकतं. आपण म्हणतो कधी कधी की आई वडील किंवा घरचे एल्डरली बाहेर तर गेले नाही, मग त्यांना करोना कसा काय झाला? कारण की ते बाहेर जरी गेले नाही, घरातल्या इतर व्यक्ती बाहेर गेलेले असतात, घरात आलेले असतात, ते एसिम्प्टोमॅटिक असतात. म्हणजे 60 वर्षाच्या वयाच्या जास्त जे लोक असतात दे कॅच दिस इन्फेक्शन फ्रॉम एसिम्प्टोमॅटिक कॅरियर. त्याच्यामुळे ज्यांच्या घरी एल्डरली आहे त्यांना वेगळं ठेवणं, त्यांना जपणं फार महत्वाचं आहे. 2020 is considered as a year to stay alive. It is not about profit, loss, income, loss, nothing. It is just a year to stay alive. या एल्डरलीला आपल्या घरातल्यांना जपायचं, as far as possible त्यांना वेगळ्या खोलीमध्ये ठेवायचं, कारण की बाहेरनं आतमध्ये आलेला व्यक्ती एसिम्प्टोमॅटिक कॅरियर असू शकतो, तो दुरुस्त होऊन जाईल पण घरचा हा व्यक्तींना त्रास होईल. सिमिलरली कोमॉर्बिडिटीज म्हणजे आम्ही काय करतो, जर आता घरामध्ये 5-6 जण असेल आणि त्याच्यापैकी एकाला डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, हार्टचा आजार असेल, रिनल प्रॉब्लेम्स असेल, हार्ट फेलियर असेल, अस्थमा असेल, कोणताही आजार असेल, त्यांना जास्त जपा. जो हेल्दी व्यक्ती आहे त्यांच्याकडनं घरची सगळी कामं करून घ्या, त्यांना बाहेर जाऊ द्या. पण ज्यांना काही आजार असेल, एक कोमॉर्बिडिटी किंवा 2 किंवा 3 अशा लोकांमध्ये कोविडचे कॉम्प्लिकेशन्स जास्त होतात. आणि हे आम्ही सांगत असतो परत परत कलेक्टरच्या थ्रू, रुरल एरियाज मध्ये पण, की ज्यांना कोमॉर्बिडिटी आहे त्यांना क्राऊड पासून दूर ठेवा आणि त्यांना जास्त जपा. आणि हे कोमॉर्बिडिटी कंट्रोल करणं महत्वाचं आहे. ब्लड प्रेशरच्या औषधी वेळेत घेणे, डायबिटीसच्या औषधी वेळेत घेणे, हे कंट्रोल ठेवलं तर कोविडची लागण एवढी होत नाही. आता जसं आता तुम्हाला कळलं आहे की पल्स ऑक्सिमेट्रीनी कंटिन्युअस ऑक्सिजन सॅच्युरेशन मोजलं जातं. आता जर घरी एल्डरली असेल आणि ते म्हणतात आहे की मला श्वासोश्वासामध्ये त्रास होतो आहे, तर त्यांचं पल्स ऑक्सिमेट्रिक सॅच्युरेशन बघायचं. 94 पेक्षा कमी आहे तर त्वरित हा कोविडचा आजार इतका फास्ट प्रोग्रेस होतो की असं तुम्हाला आढळलं की त्याचं सॅच्युरेशन कमी आहे तर त्वरित मेडिकल कन्सल्टंटची कन्सल्ट करायचं. किंवा आम्ही 3 मिनिट वॉक टेस्ट, 6 मिनिट वॉक टेस्ट असं सांगतो. जर असं वाटलं की घरच्या कोणाला ब्रेथलेसनेस आहे त्याला उठबशा काढायला लावायचं. जर तो एल्डरली असेल तर 3 मिनिट घरातल्या घरात चालायला सांगायचं आणि 3 मिनिटाच्या नंतर परत सॅच्युरेशन बघायचं. 3% खाली सॅच्युरेशन आलं आहे म्हणजे त्याला कोविडचे लक्षणं असू शकतात. आणि हे अर्ली स्टेज आहे, त्याला आम्ही हॅपी हायपॉक्सिया म्हणतो. हायपॉक्सिया आहे पण खुश आहे व्यक्ती, तर अशा स्टेजमध्ये जर हा आजार पकडला केला तर पूर्णपणे तो दुरुस्त होतो. तर आपल्या मनाने ट्रीटमेंट नाही करायची, काउन्सिलिंग करायचं, कन्सल्टेशन करायचं. खूप सारे लोक आहेत, टेलिफोनिक कन्सल्टेशन आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही पेशंटला नेलं पाहिजे असं नाही, पण जर हायपॉक्सिया झाला ऍडमिट होऊन लवकर ट्रीटमेंट घेतलेलं सगळ्यात बेस्ट. नॉर्मल फीडिंग चालू ठेवायचं, डायटरी रिस्ट्रिक्शन्स ठेवायचे नाही, पाणी भरपूर प्यायचं. डिहायड्रेशनमुळे बॉडीला त्रास होतो, रिनल इम्पेअरमेंट्स होतात, तर हे सगळं कमी होतं. आणि जर कोणाला शुगर असेल, आणि असं पण आढळलं आहे की कोविड एकदा झालं तर त्यांचे ब्लड शुगर खूप वाढतात,
तर अशा वेळेस हे ब्लड शुगर 180 पेक्षा कमी ठेवणं, ट्रीटमेंट व्यवस्थित घेणं ही आवश्यक बाब आहे. प्रोन पोझिशनचं महत्व आता तुम्हाला कळलेलं आहे. 94-95 ज्यांना हायपॉक्सिया असतो त्यांना प्रोन केल्याबरोबर व्हेंटिलेशन चांगलं होतं आणि पेशंटचा हायपॉक्सिया कमी होतो. एक वेळ असते, गोल्डन पिरियड असतो. त्या पिरियडमध्ये आपण पटापट काम केलं तर ट्रीटमेंट व्यवस्थित दिल्या जाते आणि कॉम्प्लिकेशन्स होत नाही. आणि त्याच्यापैकी ऑक्सिमेट्री सॅच्युरेशन, प्रोन पोझिशन, हायड्रेशन आणि वेळेत हेल्थकेअर सिस्टमला टच करणं आवश्यक आहे. माइल्ड असेल तर पेशंटला झिंक, विटामिन सी, विटामिन ए, डी, बी कॉम्प्लेक्स, आयुषचे इम्युन बुस्टिंग होम रेमेडीज आहेत. कफ असेल तर एन ॲसिटिल्सिस्टीन हे पेशंटला प्रिस्क्राईब केलेलं असतं. पण ओव्हर द काउंटर मेडिकेशन्स घेऊ नका. इट इज टू असं म्हणतो ना आपण की यू सेव्ह अ पेनी अँड देन स्पेंड अ पाऊंड, असं अशातली गोष्ट होऊ देऊ नका. लवकर हेल्थकेअर फॅसिलिटीला टच करा म्हणजे ट्रीटमेंट आणि ऍक्सेस टू केअर होईल. आणि ते ऍक्सेस टू केअर असलं की फॉलोअप तिथे तुम्ही करू शकता. कधी कधी काय होतं की पेशंटला हायपॉक्सिया असतो पण घरी ट्रीटमेंट दिली जाते आणि मग शोधाशोध होते जागेसाठी, आयसीयू साठी, टेन्शन वाढतं आणि त्रास होतो पेशंट, म्हणजे कंडिशन हाताच्या बाहेर जायला नको. आता मेडिसिन्स अवेलेबल आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, फॅव्हिपिराव्हिर, रॅमडेसिव्हिर आहे, टॅमिफ्लू, ऑसेलटॅमिव्हिर आहे. हे जेव्हा आपण H1N1 होतो हे सगळे अँटीव्हायरल्स आपण यूज करतो पेशंटला जेव्हा ट्रीटमेंट देतो. हिपॅरिन आहे, नॉक्सिपॅरिन आहे. हे तुम्हाला नावं जस्ट तुमच्या कानावरनं जावेत म्हणून मी सांगताय. जे डिटेल्स मी सांगणार नाहीये ते तुम्ही आमच्यावरती सोडून द्या. कसं द्यायचं, कोणाला किती डोस द्यायचा, किती ट्रीटमेंट द्यायची, किती दिवस द्यायची. बिकॉज प्रत्येक औषधी अंडर मेडिकल केअर द्यायला पाहिजे. मिथाइल प्रेडनिसोलोन आहे, डेक्झामिथॅझोन आहे, आयव्हमिक्टिन टॅब्लेट्स आहे, ॲझिथ्रोमायसिन, डॉक्सिसायक्लिन. हे जरी तुम्ही ऐकलेली नावं आहेत, यांना खूप अँटीव्हायरल ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळे जेव्हा अँटीव्हायरल ऍक्टिव्हिटी द्यायची असते म्हणजे ते 5 सिम्पटम्स चालू झाल्यावर 5 ते 9 दिवसामध्ये हे मॅक्सिमम आणि बेस्ट ऍक्ट करतात. त्याच्यामुळे दवाखान्यामध्ये योग्य टाइमवर जाणं हे फार महत्वाचं आहे. आणि ऑफकोर्स आता प्लाझ्मा थेरपी आलेली आहे. जे रिकव्हर झालेले पेशंट आहेत त्यांना अफेरेसिस करून त्यांचे आरबीसी काढले जात नाही, फक्त प्लाझ्मा घेतला जातो आणि त्याला आपण कॉन्व्हॅलसंट प्लाझ्मा म्हणतो आणि तो दिला जातो. आणि जर तब्येत थोडी जास्त बिघडली तर हाय फ्लो ऑक्सिजन, नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेशन किंवा व्हेंटिलेशन दिल्या जातो. तर हे कोण ठरवतं की कोणते पेशंट दवाखान्यात जाणार, कोणते घरी जाणार? हेल्थकेअर सिस्टम ठरवते. आणि व्हॉट पर्सेंटेज ऑफ पेशंट विथ कोविड नीड हॉस्पिटलायझेशन म्हटलं तर खूप कमी लोक. जे माइल्ड सिम्पटम्स असतात त्यांनी आधी त्यांना ऍडमिट केलं जायचं, पण आता ते होम क्वारंटाईन मध्ये किंवा ओव्हर द फोन म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रोटोकॉल केलेला आहे, त्याप्रमाणे त्यांचं ट्रीटमेंट दिलेलं जातं. आयसोलेशन किती दिवस करायचं हे आता तुम्हाला माहित झालेलं आहे. 7 दिवस, 10 दिवस, 14 दिवस, 20 दिवस. रिकव्हरी टाइम आता आपल्याला माहित झालेली आहे. 2 ते 3 आठवड्यात कम्प्लीट रिकव्हरी होते. पण रिकव्हरी झाले तर बिनधास्त राहायचं नाही. आता आम्हाला असं आढळतंय की जो पेशंट रिकव्हर झाला आणि कम्युनिटीमध्ये जर तो परत गेला आणि त्यांनी प्रिकॉशन्स घेतले नाही तर त्याला परत कोविड होऊ शकतो आणि दिस रिइन्फेक्शन कॅन बी रिअली व्हेरी सिव्हिअर. तर सिम्पटम्स घेत म्हणजे स्वतःचे प्रिकॉशन्स घेत राहायचं. हे 3 गोष्टी जे झालेल्या आहे, मेंटेनिंग डिस्टन्स आणि मास्क वापरणे आणि हात धुणे, आता मेक इट अ पार्ट ऑफ युअर लाईफ. हे दिनचर्या झालेलं आहे. कोविड इज गोइंग टू स्टे विथ अस फॉर क्वाईट सम टाइम नाव. तर हॉस्पिटलायझेशन जस्ट मी टच करते. हे 3 टाइप्स ऑफ हॉस्पिटलायझेशन खूप छान आपल्या गव्हर्नमेंटनी ही फॅसिलिटी केलेली आहे. कोविड केअर सेंटर केलेले आहे. कारण की जर तुम्ही मार्च आणि एप्रिल मधली स्थिती बघाल तर खूप जणांना क्वारंटाईन केलं होतं आणि हे क्वारंटाईन कुठे व्हायचं? मेकशिफ्ट फॅसिलिटीज मध्ये व्हायचं. हॉस्टेल असो, हॉटेल असो, स्टेडियम असो, लॉजेस असो, स्कूल्स असो, पब्लिक किंवा प्रायव्हेट असे जागा होते जिथे खूप माइल्ड किंवा एसिम्प्टोमॅटिक लोकांना क्वारंटाईन करायचे, ते नेगेटिव्ह होतपर्यंत. त्याचं तात्पर्य काय होतं? एखाद्याला कोविड इन्फेक्शन असेल, आपल्याला माहितीये एखाद्याला सर्दी खोकला झाला तर घरी सगळ्यांना होतो, किंवा शाळेमध्ये एका स्टुडंटला सर्दी खोकला झाला तर सगळे 60 जे व्यक्ती असतात ते शिंकायला लागतात किंवा इम्युनिटी प्रमाणे त्यांना त्रास होतो. तर सीसीसीचं हेच तात्पर्य होतं की जर कोणी एसिम्प्टोमॅटिक असेल किंवा माइल्ड सिम्प्टोमॅटिक असेल
त्यांना एका ठिकाणी ठेवायचं, म्हणजे नॉर्मल व्यक्तींमध्ये हे इन्फेक्शन स्प्रेड होणार नाही. पण जर त्यांना ऑक्सिजन लागायला लागलं तर मग त्याच्यासाठी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तयार करण्यात आले, स्मॉल हॉस्पिटल्स म्हणा, जिथे ऑक्सिजनची फॅसिलिटी असणार. तर याला DCHC म्हणा आपण म्हणतो. पण जर निमोनिया झाला, व्हेंटिलेटर लागायला लागला, तर हे डेझिग्नेटेड कोविड हॉस्पिटल्स आहेत, जसं मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत. तर कुठे पाठवायचं हे फिवर क्लिनिकचं टेक्निकल इश्यू दिसतोय. इंटरनेट डिस्कनेक्ट झाल्यामुळे 2 मिनिटं लागेल. प्राचीताई तुम्ही बोलू शकता. अनिता मॅडम कडचं इंटरनेट बंद झालेलं आहे. 2 मिनिटं. प्राचीताई तुम्ही बोलू शकता. धन्यवाद डॉक्टर मोनिका. मला असं वाटतंय की बहुतेक सर्वांच्या मनातील शंका बऱ्यापैकी दूर झाल्या असतील. आपल्याला डॉक्टरांनी अतिशय अवघड अशा वाटणाऱ्या गोष्टी खूपच सोप्या करून सांगितल्या आणि निश्चितच याचा सर्वांना उपयोग होईल. आता आपल्याला थोडा टेक्निकल इश्यू असल्यामुळे आपण बोलूया. लक्ष्मी दिसल्यानंतर Prati madam, you will have to unmute yourself. धन्यवाद डॉक्टर मोनिका. अबे नाही हा हम तेरे फोन करू गेलो. अबे ते गावचा पेशंट आहे, त्याला डोस घ्यावा लागतो. मला माझा आवाज येतोय? Yes madam, आता आवाज येतोय तुमचा. तर याच्या आधीच्या स्लाइड मध्ये आपण बघितलं आहे की वेगळे वेगळे फॅसिलिटीज असतात आणि हेल्थ केअर वर्करवर तुम्ही सोडून द्या, आमच्यावर सोडून द्या की कुठे हॉस्पिटलायझेशनची गरज आहे. आणि कंडिशन बघून, रुग्णाची कंडिशन बघून हा ऍडवाइस दिला जातो. आणि त्याच्यानंतर जर शांत झाली तब्येत आणि जेव्हा घरी पाठवायला लागतो तेव्हा पण काळजी करू नका. जर ऑक्सिजन लागत असेल घरी, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन्स असतात, वेगळं गायडन्स दिलं जातं हॉस्पिटलमध्ये, जे तुम्ही घरी फॉलो करू शकता. आणि मेन म्हणजे असा एक बेड असतो, बॅकरेस्ट लागते, म्हणजे फाउलर बेड ज्याला म्हणतो आपण. कारण की कोविड ट्रीटमेंट म्हणजे ऑक्सिजन, ऑक्सिजन अँड ऑक्सिजन, हे तुम्ही लक्षात घ्या. की जे एक्सरसाइजेस सांगितलेले आहे, लंग्सचे एक्सरसाइजेस सांगितलेले आहे, पोझिशन सांगितलेली आहे, औषधी सांगितलेले आहे, ऑक्सिजन इक्विपमेंट सांगितलेले आहे, हे ऑक्सिजनेशन इम्प्रूव्ह झाले की रुग्णाला बरं वाटतं. आणि 80% जे पर्सन आहे ज्यांना कोविड पॉझिटिव्ह झालेले आहे, काही इश्यू न होता फक्त क्वारंटाईन मध्ये औषधी व्यवस्थित घेतले की ते बरं असतात. फक्त 20% जे असतात ज्यांना सिम्पटम्स डेव्हलप होऊ शकतो, कोविड झाल्यानंतर पण थोडा बहुत त्रास होऊ शकतो. आता सगळीकडे पोस्ट कोविड OPD चालू झालेले आहेत, किंवा जिथे पण ज्या पण डॉक्टरांकडे तुम्ही जातात याच्याबद्दल ते माहिती देणार आहे की लंग मधले इन्फ्लमेशन किंवा फायब्रोसिस कमी कसं झालं पाहिजे, फॉलोअप कसं झालं पाहिजे, याची माहिती होत राहणार आहे. कधी कधी सगळे विचारतात, आता आम्ही ऑफिसला जाऊ शकतो का, आम्हाला बरं वाटतंय, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, ऑफिस बुडतंय, आम्ही आता जाऊ शकतो का? तर खूप घाई करायची नाही. 14 दिवस तरी होम आयसोलेशनचे कम्प्लीट करावे लागतात. तुम्ही एसिम्प्टोमॅटिक जरी 3 दिवसात झाले तरी, जेव्हा तुम्ही स्टेबल होतात 14 दिवस. आता गव्हर्नमेंट एम्प्लॉईजला 17 दिवसांचं कॅपिंग केलेलं आहे. जर ते एसिम्प्टोमॅटिक असेल तर 18व्या दिवशी ते जॉईन होऊ शकतात. जर माइल्ड असेल तर 10 दिवसाच्या नंतर ते खूप स्ट्रिक्ट क्वारंटाईन मधनं बाहेर येऊ शकतात. तर सिम्पटम्सवर ताप केव्हा कमी झाला आहे, त्रास नाहीये ना, याच्यावर डिपेंड असतं क्वारंटाईन केव्हा एंड होणार. जर त्या व्यक्तीला डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही आजार आहेत, तर कधी कधी हे क्वारंटाईनचा पिरियड 20 डेज होऊ शकतात. तर दिस इज टेलर मेड फॉर एव्हरी पर्सन. जे गाईडलाईन्स आहेत ते आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी वेगळे डिसिजन्स घ्यावे लागतात. आता जर कोणी विचारतात की डॉक्टर आमचे 14 दिवस झाले, पोस्ट कोविड झाला, आम्ही दुरुस्त झालो, तरी वीक वाटतं, फटीग वाटतं, जेवण जात नाही, हे सगळे सेल्फ लिमिटिंग आहे. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम कोणता पण व्हायरल इन्फेक्शन जरी असला तर आपण म्हणतो
की पोस्ट व्हायरल ॲस्थेनिया होतो पेशंटला, हळूहळू तो कमी होतो जर जेवण व्यवस्थित घेतलं, एक्सरसाइज केली, आपली रुटीन मध्ये वापस गेलो आपण, तर ते नॉर्मल होऊन जातात. पण जर घरी पेशंटला नेलं आणि तरी परत ते हायपॉक्सिक झाले, म्हणजे घरी ठेवायचं नाही, त्यांना दवाखान्यामध्ये वापस आणायचं आणि पुढे होम बेस द्यायचं आहे की दवाखान्यात ऑक्सिजन द्यायचं आहे, ते हेल्थ केअर मध्ये त्यांचे फिजिशियन डिसाईड करणार. तर आयसोलेशन प्रिकॉशन्स बद्दल आपण बोललेलो आहे की 2 वीक्स साठी ते आयसोलेट होणार. आपण मॉनिटर बद्दल बोललेलो आहोत की बॉडी टेम्परेचर, हार्ट रेट, ऑक्सिजन लेवल मॉनिटर करायचं आहे. आपण हे पण बोललो आहे की जर दुसरे काही आजार असेल, डायबिटीज, हायपरटेन्शन, डायटरी ऍडवाइस ते क्रिटिकल आहे फॉलोअप करणं. न्यूट्रिशियस फूड जे आहे, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फ्रेश फ्रूट, यांनी फास्ट रिकव्हरी होते आणि चांगली हेल्थ डेव्हलप होते. तर आता पुण्यामध्ये करोनातून बाहेर झालेल्या रुग्णांसाठी पण आता हा कोविड कवच हा ऍप चालू केलेला आहे. याच्याबद्दल पण माहिती तुम्हाला पेपर मधनं इकडनं तिकडनं माहित असतं. दिस ऑल्सो इज अ व्हेरी बिग हेल्प पोस्ट करोनासाठी. आणि काही टेक होम मेसेजेस आहे याच्यावरती मला भर द्यायला आवडेल की टेकन फॉर ग्रांटेड घेऊ नका की आता केसेस कमी झाले आहे करोनाचे, आम्ही बाहेर जाऊ शकतो, मूवी बघायला जाऊ शकतो, मार्केटमध्ये जाऊ शकतो. नो, आपल्याला या C-19 सोबत भरपूर दिवस जगायचं आहे. पण पॅनिक करू नका, तुमचं लाईफ युजलेस करू नका. घरात बसलेलो आहे, काही करत नाहीये, जॉबलेस झालेलो आहे, नाही. इट इज अ रियालिटी. लेट अस लर्न टू लिव्ह विथ द रियालिटी, बट बाय टेकिंग प्रॉपर प्रिकॉशन्स. हे 3 जे मंत्र आहे कोविडचे, हे लक्षात ठेवा. मास्क, वॉशिंग हँड्स आणि डिस्टन्स. इट डझंट कॉस्ट यू मच, पण यांनीच आपलं लाईफ सेव्ह होणार आहे. जे सेल वॉल मध्ये पेनिट्रेट झालेले C-19 आहे, ते किती पण तुम्ही गरम पाणी प्या, तुम्हाला जसं सांगितलं आधीच्या सेशन मध्ये आपण की त्रास होईल, ऍसिडिटी होईल, घशामध्ये जळजळ झाल्यासारखं होईल, असं नाही. तुम्ही प्यायचं आहे 3 लिटर पाणी, विच इज कम्फर्टेबल टू यू. ओके, कारण की हा जो पोस्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन नोज आणि थ्रोट मध्ये होतो, पण तिथे गरम पाणी जात नाही ना, वाफ आपण घेतो, पण इतकी पण वाफ नाही घ्यायची की नोज ड्राय होणार. दिवसातनं 2दा कोमट पाणी पिताय किंवा काही काढा पिताय, काही दिवसातनं 2दा 3दा. ओके, सो फ्रिक्वेन्सी शुड मॅच हाऊ युअर बॉडी कॅन टॉलरेट. ऑलराईट, मास्क, वॉशिंग हँड्स आणि फिजिकल डिस्टन्स हे बेस्ट मेथड ऑफ प्रोटेक्शन आहे. जर आपण आपल्या आई वडिलांचं जे आपण सगळे मोठं आहोत, जेव्हा आपण बालपण आपण आठवलं तर आपल्याला काय सांगितलं जायचं, घरी आल्याबरोबर हातपाय धुवून टाका, चप्पल बाहेर काढा, जेवायच्या आधी जेवायच्या नंतर हँड वॉश करा, रात्री झोपताना घरी आल्यावर बाहेरचे कपडे काढून घरचे कपडे घाला, बस. दिस इज व्हॉट हायजीन we have to follow as far as C-19 is concerned in the following years. जे ग्रॉसरी बॅग असतात, प्लास्टिक, गॅस स्टेशन, शॉपिंग कार्ट्स, ATM, सगळी गोष्ट प्रत्येक वेळेस वॉश करण्यात काही अर्थ नाही. कारण की हे जे छोटे छोटे नाजूक गोष्टी असतात, एवढं लक्षात ठेवा, आपले हात धुवायचे. आपण ATM कार्ड तर तोंडाला लावणार नाहीये, डोळ्याला लावणार नाहीये, पण आपण आपले हात लावणार आहोत. तर त्यांचं यूज झाल्यावर आपले हात स्वच्छ ठेवा and live your life as usual. Don't become very paranoid. Okay, don't become very stressful or panicky, but be alert. आता जर घरी C-19 चा रुग्ण नाहीये तर तुम्ही पूर्ण घर 2-3 वेळा 1% सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशनने डिसइन्फेक्ट करणार का? नाही. तुम्ही घरी जी स्वच्छता पाळतात, वेट मॉपिंग जे करतात, क्लिनलीनेस करतात, हे चालू ठेवायचंय, पण डिसइन्फेक्शन करायची गरज नाही. C-19 फूड म्हणजे खायच्या वस्तूपासून येत नाही, पण जर तुम्ही घरी राहत असाल, घरचं फ्रेश बनवलेलं अन्नच खा. पण काही जर हॉस्टेलवर राहत असेल, ट्रॅव्हलिंग करत आहे, बाहेर गावी राहतात आहे आणि त्यांना पर्यायच नाहीये बाहेरचं जेवण बोलवण्या व्यतिरिक्त, मग ते घरी आलं की ते गरम करून घ्या आणि मग ऑर्डर करा. कारण की यू कांट गॅरंटी, तुम्ही आज घरी बसले आहे, बाहेरनं जेवण बोलवणार आहे, जो पार्सल आणणार आहे, हँडल करणार आहे, त्याची C-19 ची स्टेट आपल्याला माहिती नाही. सो लेट्स बी केअरफुल. आता माझा श्वास किंवा टेस्ट गेली आहे, मला कोरोना झाला आहे, मी पॅनिक करणं, अशातली गोष्ट नाही. भरपूर व्हायरल इन्फेक्शन्स मध्ये टेस्ट आणि स्मेल हे जातं. अँटी एलर्जिक, दे आर नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स.
असा त्रास झाला तर तुम्ही हेल्थ केअर फॅसिलिटीमध्ये जा, ते तुम्हाला योग्य ते सल्ला देतील. घरात शिरल्याबरोबर दारातच मी सगळे कपडे चेंज करणार आहे असं नाही. तुम्ही आतमध्ये या, हातपाय धुवा, मग चेंज करा. क्लेनलीनेस इज अ व्हर्च्यू. डोंट बिकम पॅरानॉइड. यू हॅव टू मेक इट अ प्रॅक्टिस अँड फॉलो इट एव्हरी डे अँड फॉर लाईफ लॉंग. आता या C19 ला पंख नाही आहेत, ते उडत 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 एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे नाही जात, बिकॉज इट इज अ पार्टिकल. त्याच्यामुळे क्लोज कॉन्टॅक्ट आणि ड्रॉपलेट इन्फेक्शन. जेव्हा कोणी शिंकतं ते खाली बसतात, म्हणजे टेबलवर किंवा साईड रेलिंगवर. तुम्ही जर मॉलमध्ये चालले, कुठे दुकानात गेले तर साईड स्टेअरकेस खाली उतरताय तर रेलिंग्सला हात नका लावून, तुम्ही खाली उतरा, सरळ उतरा हात खाली, आणि मग हँड्स वॉश करून टाका, हात धुवून टाका तुम्ही. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी हा कोरोनाची पसरण हे थांबणार आहे. आणि मेन म्हणजे हवा तशी क्लीन असते जर तिथे व्यक्ती नाहीये. पार्क्स आहे, जॉगिंग आहे, सेफ डिस्टन्स तुम्ही ठेवा आणि फिजिकल प्रोटेक्शन ठेवून तुम्ही हे सगळे तुमचे जे काम हेल्दी हॅबिट्स आहेत ते तुम्ही चालू करा. असं नाहीये की महागडे साबण वापरायला पाहिजे, अँटीबॅक्टेरियल सोप वापरायला पाहिजे. रेग्युलर सोपने हात धुवा. हे व्हायरसेस आहे, बॅक्टेरिया नाहीये. तर रेग्युलर हँड वॉशिंग विथ नॉर्मल सोप जे तुम्ही घरी वापरता, यांनी हँड वॉश व्यवस्थित होतो. शूजनी आतमध्ये सगळे करोना आले असं नाहीये. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू स्प्रेड करोना लाईक दिस. तर तुम्ही जेव्हा शूज आणतात बाहेर काढून ठेवा. आतमध्ये शूजची माती येणार नाही हे आपल्याला माहिती आहे. इट इज अ पार्ट ऑफ हायजीन. तर हे फॉलो करायचे आहे प्रिकॉशन्स. म्हणजे शूजनी पण जे आपल्याला भीती वाटते की आतमध्ये, घराच्या आतमध्ये करोना येईल, असं होणार नाही. तर जसं आपण आधीच बोललो की व्हेनिगर, शुगरकेन ज्यूस, अद्रक यांनी इम्युनिटी वाढते. येस, पण हे मेडिसिन नाहीये, हे अँटीव्हायरल नाहीये. त्याच्यामुळे आजार झाला आणि या सगळ्या गोष्टींनी तो व्हायरस जाईल अशातली गोष्ट नाहीये. करेक्ट टाइमवर हेल्थ केअर सिस्टमला टच करणं, अँटीव्हायरल्स घेणं हे खूप महत्वाचं आहे. कधी कधी मास्क घालून पण ब्रीदिंग आणि सफोकेशन होतं. तर जेव्हा तुम्ही एकटे आहात, कुठे पण एकटे आहात, तर मास्क लावायची गरज नसते. जर तुम्ही कॉटन मास्क वापरत असाल तर तो रोज धुवायचा. जर तुम्ही ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क यूज करत असाल तर तो ड्राय असेल तर तुम्ही तो स्वतःच वापरायचा. छत्रीसारखं नाहीये की पाऊस आला तर जो बाहेर चालला त्याने छत्री घेतली आणि बाहेर तसा जो मास्क हातात आला तो घालून चाललो, असं नाही. स्वतःचा मास्क हा स्वतःच वापरायचा. तुमच्या व्यवस्थित एक ठरलेल्या ठिकाणी तो ठेवा. मास्क एकमेकाचा चेंज करता कामी नये. आणि जर सफोकेशन वाटत असेल तर तो काढून ठेवा जरा वेळ, लांब श्वास घ्या आणि मग घाला. पण गर्दीच्या ठिकाणी विदाऊट मास्क जाऊ नका. कोणी कोणी म्हणतात की मी ग्लव्स घातलेले आहे, वर्क प्लेस मध्ये आहो, ग्लव्स घातलेले आहे, मी प्रोटेक्टेड आहो. नाही, त्या ग्लव्स मध्ये पण व्हायरस राहू शकतात. आणि जर तो ग्लव्ह हँड तुम्ही तोंडाला लावला, डोळ्याला लावला तर तो व्हायरस, मेन म्हणजे फेस एरिया तुम्हाला प्रोटेक्ट करायचंय. म्हणजे मास्क नोजवर आणि नाकावर आणि चेहऱ्यावर ठेवलेला आहे. तर म्हणून हात तुम्ही नियमित धुवा. ओके, डिस्टन्स मेंटेन करा, क्राऊड मध्ये जाऊ नका. गोल्डन टाइम मध्ये डॉक्टरांकडे जा. जे हेल्थ केअर आहे, 60 वर्षाच्या वरचे आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष ठेवा. ज्यांना बाकी दुसऱ्यांचा आजार आहे त्या घरच्यांनी त्यांच्याकडे लक्ष ठेवा आणि वेळेत डॉक्टरांकडे न्या. म्हणजे वी कॅन डिफीट C19. आणि C19 आपल्यासोबत लॉंग टाइम राहणार आहे. म्हणून हे जे पर्सनल हायजीन जे आम्ही कव्हर केलेले आहे ते हॅबिट करून टाका अँड लिव्ह युअर लाईफ हॅपीली अँड विदाउट पॅनिक. आवाज येईल तो पटकन येईल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद डॉक्टर मोनिका आणि डॉक्टर अनिता मॅडम. मला असे वाटते की बहुतेक सर्वांच्या मनातील शंका बऱ्यापैकी दूर झाल्या असतील. डॉक्टरांनी अवघड वाटणाऱ्या गोष्टी खूपच सोप्या करून सांगितल्या आणि निश्चितच सगळ्यांना त्याचा फायदा होईल. लक्षणे दिसल्यानंतरचा जो काळ आहे तो खूप महत्वाचा आहे. गोल्डन पिरियड नॉट टू बी वेस्टेड. जितक्या लवकर तुम्ही चाचणी व उपचार कराल तेवढा लवकर रुग्ण बरा होईल. परंतु तुम्ही उशिरा दवाखान्यात गेलात तर डॉक्टरांचाही नाईलाज होतो व उपचाराचा कालावधी वाढत जातो. तेव्हा लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, हेच मी सांगेल. मी स्वतः सुद्धा माझी चाचणी करून घेतली आहे, त्यामुळे कोणीही घाबरू नका.
घरातील वृद्ध, लहान मुले यांना वेळ द्या, आनंदी राहा, ब्रीथिंग एक्सरसाइजेस करा. आता ज्यांनी प्रत्यक्ष करोनाचा अनुभव घेतला आहे आणि करोनावर मात केली आहे यांचा अनुभव त्यांच्याच तोंडून आपण ऐकूया. तेव्हा मी श्री शैलेश काशेट्टीवार यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा अनुभव व्यक्त करावा. नमस्कार. माझा एक्सपिरियन्स सांगायचा झाल्यास मला ऑगस्ट महिन्यामध्ये मी ऑगस्ट एंड मध्ये पॉझिटिव्ह आलो होतो आणि साधारण 5 सप्टेंबरच्या जवळपास निगेटिव्ह झालो. आता हे झाला कसा, कारण त्याचा सोर्स एक्झॅक्ट काढणं कठीण आहे, पण नॉर्मली आपण सगळ्या रुटीन कामासाठी बाहेर जातोच, त्यामुळे कुठे ना कुठेतरी पॉझिटिव्ह असलेला माणूस माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आला असणार आणि ते इन्फेक्शन झालं असेल. पण आता मला कळलं कसं, तर मला थ्रोट इन्फेक्शन झालं होतं सगळ्यात पहिले. थ्रोट इन्फेक्शन झाल्यावर विकनेस आणि टेम्परेचर नॉर्मली असतंच, पण 4 ते 5 दिवसानंतर सुद्धा ते कमी नाही झालं, म्हणून फॅमिली डॉक्टर म्हटले की तू टेस्ट कर. आणि टेस्ट केली तर मी पॉझिटिव्ह आलो. तर मी पॉझिटिव्ह आल्यामुळे घरच्या सगळ्यांची टेस्ट केली, तर फक्त वाईफ आणि मुलगी पॉझिटिव्ह आली. पण आम्ही काही न घाबरता दीनानाथ हॉस्पिटलमध्ये कन्सल्टिंगसाठी गेलो. तर दीनानाथ हॉस्पिटलवाले म्हटले की तुम्ही व्यवस्थित आहेत, काही घाबरायचं कारण नाही, तुम्ही फक्त होम आयसोलेशन मध्येच राहा. तर आम्ही एकाच रूम मध्ये प्रॉपर अटॅच वॉशरूम असलेली रूम मध्ये आम्ही तिघे आयसोलेट झालो आणि भरपूर काळजी घेतली. आणि काळजी घेतली म्हणजे काय, आतापर्यंत डॉक्टर बसवराज, डॉक्टर मामिडवार यांनी सांगितलेच आहे. तर त्यातल्या सगळ्या गोष्टी काळजी घेतल्यात. मेन म्हणजे स्टीम घ्यायला पाहिजे. आणि दुसरं अजून एक औषधी मला जो एक्सपिरियन्स आला तो म्हणजे पतंजलीची कोरोनिल औषध घेतली मी, त्याने पण मला फायदा झाला आहे. त्यानंतर रेग्युलर एक्सरसाइज करणे हे फार महत्वाचं आहे मला असं वाटतं. कारण माझ्या एक्सपिरियन्सवरनं मला असं वाटतं की ज्यावेळी मी एक्सरसाइज माझी 1 महिन्यामध्ये थोडी डिस्कंटिन्यू झाली होती आणि मी थोडंसं इरेग्युलर होतो, तेव्हाच बरोबर मला कॅच केल्यासारखं असं थोडा एक्सपिरियन्स वाटतोय. आणि त्यामुळे रेग्युलर एक्सरसाइज तुम्ही घरात राहून किंवा बाहेर राहून स्वतः केली तरी व्यवस्थित तुम्ही रिकव्हर होऊ शकता. काळजी न करता प्रिकॉशन घेणे फार महत्वाचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अजून बाकी काही 2 गोष्टी सांगायच्या म्हणजे मला एक थोडं मेंटल प्रेशर असतं, त्याच्यानंतर सोशल प्रेशर असतं. सोशल प्रेशर म्हणजे तुमच्या सोसायटीमध्ये तुम्हाला कसा रिॲक्ट करतील, कदाचित तुम्हाला खूप वेगळ्या नजरेने बघतात किंवा सोसायटीचे लोक काही सपोर्ट करतात, काही सपोर्ट नाही करत. त्यामुळे तुम्ही काही न घाबरता, त्याचं टेन्शन न घेता तुमच्या प्रिकॉशन्स कडे द्या. कारण महत्वाचं असं आहे की काही न घाबरता जर तुम्ही प्रॉपर बाकी आजारांसारखी प्रिकॉशन्स घेतली, तर जसं मी व्यवस्थित झालो तसं तुम्ही प्रत्येक जण व्यवस्थित होऊ शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला पॅनिक न होता ज्या काही प्रिकॉशन्स सांगितले आहे त्या सगळ्या घ्यायच्याच आहे. नेहमी आपल्याला हॅबिट करायची आहे. त्यामुळे मी तरी आता सध्या पॉझिटिव्ह वरून निगेटिव्ह जरी झालो तरी सर्व काळजी घरचे लोक आणि मी घेतोय. त्यामुळे प्रिकॉशन घेणं महत्वाचं आहे. आणि याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला कोणालाही काही मदत लागली तर मला कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच आमची AVSP संस्था तर आमची नेहमी तुमच्या मदतीसाठी उभी आहेच. त्यामुळे टेन्शन न घेता रिलॅक्स राहा, स्वस्थ राहा. थँक्यू. धन्यवाद मिस्टर शैलेश. निश्चितच आता आपल्या मनातील भीती कमी झाली असावी अशी मी आशा बाळगते. जर आपण आपल्या मोबाईलमध्ये CCS हे ॲप डाउनलोड केले नसेल तर आपण प्ले स्टोअर मध्ये जाऊन कृपया हे ॲप डाउनलोड करा. या ॲपद्वारे आपल्याला आपल्या क्षेत्रातील कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल यांची लिस्ट मिळेल, तसेच रिक्त बेडची संख्या याची पण माहिती मिळेल. बेड अवेलेबिलिटीसाठी याचा खूप उपयोग होईल. त्यामध्ये आपणास रुग्णालयाचे फोन नंबर सुद्धा उपलब्ध आहेत. आता आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. आम्हाला चॅट बॉक्समध्ये भरपूर प्रश्न आलेले आहेत, तेव्हा शक्य तेवढ्या शंकांचे निरसन करण्याचा मी प्रयत्न करेन. सर्वप्रथम कैवल्य यांच्याकडून प्रश्न आला आहे. स्टीम इज युजफुल, पण बऱ्याचदा दिवसातून 2 वेळा स्टीम घेतल्या जातात. I request Dr. Monica to tell detail about steam and how useful it is. मॅडम, बाय द टाइम दे आर आन्सरिंग, ते जे ऍपचं तुम्ही नाव सांगितलं होतं ते परत रिपीट करायला रिक्वेस्ट. तर बेसिकली नोज क्लीन किंवा स्टरलाइज करायला 2 प्रकारच्या थेरपीज यूज करतो आपण. एक तर स्टीम आहे आणि दुसरं म्हणजे जलनीती. तर जलनीतीचं पण मध्ये बरंच चाललं होतं की इट्स अ व्हेरी गुड
म्हणजे ऑप्शन स्टीमच्या कम्पॅरिझन मध्ये, कारण स्टीम ऍटलीस्ट हाफ द नोज पर्यंत जाते, पण जलनीती पूर्ण तुमचं नोज प्लस सायनस जे म्हणतो आपण ते सुद्धा क्लीन करतं. पण जलनीती हा प्रकार प्रत्येकाला नाही जमत. तर अशा वेळेस दिवसातून इवन आय वुड रेकमेंड स्टीम, पण ऍटलीस्ट वन्स अ डे. ट्वाईस घ्यायला गेलं ना की ते परत ड्रायनेस आणि नोज ब्लॉक ह्या बाकीच्या गोष्टींचा किंवा अलर्जीजचा थोडा त्रास होतो. तर तुम्ही घरी जर असाल तर दिवसातून एक वेळ यूज करा स्टीम. आणि जर तुम्ही कुठे बाहेर गेले आणि बाहेर जाऊन आल्यावर ऑफकोर्स सगळेजण आंघोळ वगैरे करतात, ऍज बोथ ऑफ अस ऑलरेडी स्ट्रेस्ड ऑन इट, की बाहेरून आलं की कपडे चेंज करणं किंवा बरेच लोक आंघोळ करून घेतात, तर ठीक आहे, इट्स ओके. पण तेव्हा मग बाहेरनं आल्यावर परत एकदा स्टीम घ्या. दॅट्स व्हॉट आय वुड रेकमेंड. आणि खूप नाही, असं म्हणजे 10 मिनिट किंवा अर्धा तास स्टीम घ्यायची गरज नाही, पण 5 मिनिट्स और मॅक्स 10 मिनिट्स इज मोर दॅन इनफ. डेफिनेटली आय वुड रेकमेंड. प्लस गार्गल्स. आता स्टीमचा विषय निघाला की इट ऑलवेज गेट्स कपल्ड विथ गार्गल्स. तर गार्गल्स पण तुम्ही दिवसातून 1 वेळा किंवा मॅक्स 2 वेळा करू शकता. आणि बाहेर जाऊन आलं की परत, जरी आपण मास्क घालत आहोत तरी सुद्धा दे माइट बी सम, म्हणजे मास्क कधी कधी फिट बसत नाही व्यवस्थित. तर थोडेसे जे काही पार्टिकल सेंटर झालेले जेव्हा तुम्ही बाहेर न येतात तर यू कॅन गार्गल्स. गरम पाणी मीठ टाकून गार्गल करायचं. बिटाडाईन किंवा असं काही वापरायची गरज नाही. सिम्पल प्लेन वॉर्म वॉटर विथ सॉल्ट आणि एकदा स्टीम असं बाहेर आल्यावर हमखास घ्यायचं. आणि घरी जर असाल तुम्ही रोज तर डेलीसाठी 2 टाइम्स गार्गल्स आणि 1 टाइम स्टीम असं. धन्यवाद डॉक्टर मोनिका. नक्कीच. आणि स्टीम बद्दल मी अजून एक सांगू इच्छिते की आपण स्टीम घेताना स्टीमरचा यूज करावा, भांड आणि त्या गोष्टी न वापराव्या. आता मी डॉक्टर अनिता मॅडम यांना विचारणार आहे. आरतीकडून क्वेश्चन आलेला आहे. माय फादर इज इन्फेक्टेड विथ COVID-19 अँड ऍडमिटेड टू हॉस्पिटल, kept on ventilator, given plasma 2 times. His recent score is 25. What could be the line of treatment and does it curable? तर व्हेंटिलेटर लागला आहे म्हणजे निमोनिया झाला. बायपॅप. आवाज येतोय? येस मॅडम. हो. येस येतो. म्हणजे त्यांना निमोनिया झालेला आहे, सिव्हिअर निमोनिया झालेला आहे. तर साधारण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं असलं तर अँटीव्हायरल्स दिले जातात. रॅमडेसिव्हिर हा खूप छान औषधीचा प्रकार आहे, अँटीव्हायरल आहे. हे पहिल्या दिवशी लोडिंग डोस आणि मग रोज 100 मिलीग्रॅम असे 600 मिलीग्रॅमचा डोस हा दिला जातो. त्याच्यासोबत लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन आहे, मिथाइल प्रेडनिसोलोन आहे, हे दिलेलं जातं. प्लाझ्मा पण दिलेला आहे तुम्ही असं म्हणता. व्हेंटिलेटरी सपोर्ट हे जरुरी आहे. जशी व्हेंटिलेटरची सपोर्टची रिक्वायरमेंट कमी होईल तसं व्हेंटिलेटरवरनं रुग्ण वीन केला जातो. विनिंग नंतर पोस्ट कोविड केअर दिलेला जातो. पण जोपर्यंत व्हेंटिलेटरवर आहे, लेट्स कीप आवर फिंगर क्रॉस्ड की सगळं ट्रीटमेंट त्यांना लागू पडेल. त्यांचे जे कोमॉर्बिडिटीज असतात, हायपरटेन्शन, डायबिटीज, याच्याकडे लक्ष दिलं जातं. त्यांचं न्यूट्रिशन, हायड्रेशन हे ट्रीट केलं जातं. आणि लेट्स होप दॅट ही विल रिकवर फास्ट. तर प्लाझ्मा दिलेला आहे, पण असं नाहीये की सगळं देऊन झालेलं आहे आणि पटकन बरं झालं पाहिजे असं नाहीये. इट टेक्स इट्स ओन टाइम टू कम आउट. आणि जर एज 60 पेक्षा जास्त आहे तर इट टेक्स अ लिटल मोर टाइम फॉर द पर्सन टू गेट ओव्हर इट. पण लेट्स होप अँड ऑल द बेस्ट दॅट ही रिकवर्स फास्ट. धन्यवाद अनिता मॅडम. आता डॉक्टर मोनिका यांच्यासाठी प्रश्न आहे. कैवल्य यांनी प्रश्न विचारला आहे. ड्युरिंग मॉर्निंग वॉक मास्क इज नॉट यूज, इज इट ऍडवायजेबल? येस, ऑफकोर्स. कारण जेव्हा आपण बसल्या ठिकाणी वी आर ब्रीदिंग इन, तर ऑक्सिजन एक नॉर्मली जातं आतमध्ये आणि वी गेट ॲज मच एज बॉडी नीड्स इट. एक्सरसाइजच्या वेळी जेव्हा आपण थोडं स्ट्रेस करतो किंवा एक्झर्ट करतो तर ऑक्सिजनेशन किंवा ऑक्सिजन बॉडीला जेवढं लागतं ते वाढतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही मास्क घालता तर देअर माइट बी अ लिमिटेशन फॉर ब्रीदिंग आणि ऑक्सिजन तेवढं जाऊ नाही शकलं आणि यू आर ब्रीदिंग आउट एनिवेज. तर आता ते मध्ये बरेचदा कार्बन डायऑक्साईडचा थोडासा हे झाला होता इश्यू की कार्बन डायऑक्साईड खूप निघतं मास्कमध्ये. इट्स ऍक्च्युली नॉट लाईक दॅट. पण जे ऑक्सिजन मेन जे आहे, जे ऑक्सिजन जेवढं तुम्हाला मिळायला पाहिजे ड्युरिंग एक्सरसाइज ते मास्कमध्ये मिळत नाही. आणि लाईक डॉक्टर अनिता ऑलरेडी स्ट्रेस्ड की हवेत नाही आहे COVID-19.
इव्हन यू गोइंग आउट फॉर एक्सरसाइज, जिथे म्हणजे गर्दी कमी असते, कारण जॉगर्स पार्क किंवा पार्क्स मध्ये असते थोडी रश, पण ऑफकोर्स इफ यू आर मेंटेनिंग डिस्टन्स यू डोंट नीड टू वेअर मास्क. जर समोरचा कोणी व्यक्ती ओळखीचा आणि तो जवळ येऊन बोलायला लागला, यू कॅन जस्ट टेक आउट द मास्क क्विकली अँड पुट इट ऑन युअर फेस. पण अदरवाईज तुम्ही जेव्हा एक्सरसाइज करता किंवा वॉक करता किंवा योगा जरी करत आहे पार्कमध्ये जाऊन, तर डोंट वेअर अ मास्क, कारण तुम्हाला ऑक्सिजनची गरज आहे. आणि डीप ब्रीदिंग जे आपण एक्सरसाइजच्या वेळेस घेतो, दोज आर ऍक्च्युअली हेल्पफुल फॉर लंग्स. तर तुम्ही मास्क मध्ये जे रेस्ट्रिक्टेड ब्रीदिंग आहे साठी पण चांगलं नाही आहे, म्हणजे लंग्सची कपॅसिटी नाही इम्प्रूव्ह होत. म्हणून जोपर्यंत मेंटेन होत आहे, डोंट नीड टू वेअर मास्क ड्युरिंग एक्सरसाइज. जिम वगैरे आम्ही अजून ऍडवाइस करत नाही आहे, कारण जिम मध्ये रेस्ट्रिक्शन्स येतात. म्हणून ओपन एअर वॉक आणि योगा ऍट होम सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन आहे. एकच छोटासा पॉइंट मोनिका ऍड करायला मी हे करते की ओला असेल मास्क तर काही उपयोगाचं नाही. बरोबर आहे, एक्झॅक्टली. ड्राय मास्क वापरा आणि घरी गेल्यानंतर जर तुम्ही क्लॉथ मास्क वापरत असेल, खूप छान आहे तो, धुवून टाकायचा. आणि यू वेअर अ फ्रेश मास्क एव्हरी टाइम. फ्रेश मास्क रोज वापरा आणि तुमचा मास्क दुसरे जण वापरणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे आता बेसिकली क्लॉथ मास्क वापरायचं रेकमेंडेशन आलेलेच आहे, तर तुम्ही रोज तो क्लॉथ मास्क वॉश जरी केला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याची काही कपॅसिटी कमी नाही होत, उलट तो एव्हरीडे फ्रेश राहिला तर चांगलं. आणि ओला मास्क अगेन वाय वी वुड रेकमेंड, कारण ओल्या मास्क मध्ये त्याची जी फिल्टर कपॅसिटी आहे ती कमी होते. त्याच्यामुळे तुम्ही इट इज ॲज गुड एज नॉट वेअरिंग अ मास्क, ओला जर मास्क वापरला तर. म्हणून ऑलवेज यूज अ ड्राय मास्क एव्हरीवेअर. म्हणजे आता ग्रॉसरीला गेला आणि मास्क वापरला आणि थोडासा घाम आला तेच ओके, पण तुम्ही नंतर कारमध्ये येऊन बसता किंवा घरी येता तर तुम्ही मास्क काढून टाकता. पण वॉश इट एव्हरी डे, कारण तो स्वेटिंगनी क्लॉथ मास्क युजली खराब होतं. तर त्याच्यामुळे एव्हरी डे वॉर्म वॉटर प्लस डिटर्जंट वॉश करून घ्यायचं. धन्यवाद डॉक्टर मोनिका. नक्कीच. थँक्यू. आता डॉक्टर अनिता मॅडम यांच्यासाठी क्वेश्चन आहे. विशाल यांनी विचारलं आहे, आय एम फॉलोइंग दीक्षित डाएट, only 2 meals a day and skipping breakfast and morning tea to reduce sugar level as I am diabetic. Is it okay or you suggest 3 meals and snacks? तर जे मील्सचे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते नॉर्मली आयडियल मील्सचे इन्स्ट्रक्शन्स आपण देतो, बट दीक्षित डाएट इज व्हेरी गुड फॉर डायबिटीज. आणि ज्या डाएटची आणि ज्या एक्सरसाइज पॅटर्नची आणि ज्या दिनचर्याची तुम्हाला सवय झालेली आहे ती तुम्ही चालू ठेवायची. जर तुम्हाला वाटत आहे की हे जे 2 मील्स तुम्ही घेताय हे ॲडिक्वेट आहे, तुमची शुगर लेवल कंट्रोल्ड आहे, तुम्हाला एक्झॉशन नाही होत आहे, तर जे तुम्हाला सांगितलं आहे की ज्यांनी तुमची तब्येत चांगली राहते आणि रुटीन लाईफ तुमचं नॉर्मल राहतं ते तुम्ही फॉलो करा. यू नीड नॉट चेंज ऑर डेव्हिएट फ्रॉम दॅट. तर दीक्षित डाएटनी तुमचं शुगर पण चांगला राहत आहे, तर दॅट इज इनफ फॉर यू. मॅम मी एक ऍड करू? ऍक्च्युली मॅम ॲज मॅम राईटली सेड की दीक्षित डाएट इज व्हेरी गुड फॉर डायबिटीज. फक्त जर तुम्ही दीक्षित डाएट आधीपासून फॉलो करत असाल, कंटिन्यू विथ दॅट. पण या कोविड एरामध्ये डोंट स्टार्ट एनी काइंड ऑफ डिफरंट डाएट और डोंट ऑप्ट फॉर एनीथिंग डिफरंट दॅन युअर युज्युअल रुटीन. म्हणजे तुमची जेवणाची नाश्त्याची जी वेळ आहे तीच पाळा. मी म्हटलं की ब्रेकफास्ट करायलाच पाहिजे, म्हणून तुम्ही जर 10:30ला जेवणार असेल पहिलेपासनं आणि तुम्ही आता जर शेड्यूल चेंज केला तर तो नाही काम करत, बिकॉज तुमची बॉडी टोल घेते त्या चेंज ऑफ शेड्यूलची. तर दीक्षित डाएट किंवा एनी काइंड ऑफ डाएट विच यू आर फॉलोइंग फॉर डायबिटीज किंवा बीपी किंवा हार्टसाठी पण किंवा किडनीसाठी पण यूज करतात रिनल डाएट, पहिलेपासून करत असेल तर कंटिन्यू करा, अदरवाइज डोंट स्टार्ट इट न्यू. असं पण ते चालतात डाएट, यू आर ऑलरेडी फॉलोइंग दॅट. इट्स अ व्हेरी गुड फॉर डायबिटीज. धन्यवाद डॉक्टर मोनिका, डॉक्टर अनिता. आता व्हॅक्सिन साठी आपल्याकडे भरपूर क्वेश्चन्स आलेले आहेत. रवी यांनी विचारले आहे, फ्लू व्हॅक्सिन्स रिड्युसेस इम्युनिटी इफ नॉट टेकन प्रिव्हियसली, डू यू रिकमेंड टू गेट व्हॅक्सिनेटेड धिस इयर? अँड फ्रॉम पार्थ, आय हॅव गिवन pneumonia vaccines to my mom and dad who age above 55. I am 37. Should I also take it? Yes, flu vaccine every year different strain येतात फ्लू
गेल्या वर्षीचं फ्लू वॅक्सिन आणि या वर्षीचं बिलकुल मॅच होत नाही. इफ यू हॅव नॉट टेकन इट बिफोर देर इज नो प्रॉब्लेम, यू कॅन ऑलवेज गो फॉर फ्लू वॅक्सिन. सेकंड थिंग इज की फ्लू आणि निमोनिया वॅक्सिन दोन्हीचा हा कॉमन साईड इफेक्ट असा आहे की तुम्हाला हलकासा ताप, सर्दी, खोकला होऊ शकतो, विच इज अ रेअर बट इट कॅन हॅपन. तर त्याच्यात बरेच लोक मग फ्लू झाला म्हणजे फ्लू वॅक्सिन कॅन गिव्ह यू फ्लू ऍट अ लो सिव्हिअरिटी, म्हणजे हलका हलका फ्लू राहतो आणि 1-2 दिवसात तो ठीक होऊन जातो. त्याच्यात बरेच लोक पॅनिक होतात, पण इट्स ओके. रादर दॅन फ्लू व्हायरसनी तुम्हाला निमोनिया होण्यापेक्षा इट्स बेटर टू टेक द फ्लू वॅक्सिन. सो या, इवन इफ यू हॅव नॉट टेकन इट बिफोर, यू कॅन स्टील टेक इट दिस इयर. आणि सेकंड थिंग इज पॅरेंट्सला 55 इयर्स ऑफ एज आहे आणि निमोनिया वॅक्सिन दिलं असेल तर त्यांना दे नीड 1 मोर शॉट. म्हणजे 65 आणि यंगर असेल तर 2 शॉट्स लागतात. मोर दॅन 65 असेल तर ओनली 1 शॉट इज इनफ. तर त्यांना सेकंड शॉट लागेल आणि दे विल बी डन असं. बट दे शुड ऑल्सो टेक निमोनिया वॅक्सिन दिस इयर. Okay. Question from Dev. Does vaccine available at Dr. Monica's clinic? What is the cost of vaccine? That's actually, yeah, the vaccine is available in the medical store, which is close to my clinic. The other thing is it's expensive. Year after year, it's getting expensive. This year, I think it's 1,600 to 1,800 for flu vaccine. And pneumonia vaccine is also 1,800 to 2,200. Thank you. Question from Parag Uplenchwar. Ma'am, CT score is not decreasing after 12-13 days. If it is increased from 4 to 11 to 12. Last 2 scan report score is 12-25. Is it recoverable for the age 68 plus? तर आम्ही असे पाहिलेले आहे 6 झोन निमोनिया ज्याला म्हणतो, पूर्ण लंग्स वाईट झालेले असतात, त्याच्यातनं पण पेशंट रिकवर होतो. आणि काही काहींचा सीटी स्कोर कमी असतो, पण प्रेसिपिटेटिंग कॉजमुळे म्हणजे डायबिटीज असेल, किटोॲसिडोसिस असेल, डिहायड्रेशन असेल किंवा त्यांना मायोकार्डियल इन्फेक्शन झालं त्यांनी ते डिट्युरेट होतात. सो लेट्स होप दॅट इवन इफ इट इज इन्क्रीजिंग की रेझोल्युशन होईल. त्यांना जर आपण नंतर बोलू शकतो, तुम्ही मला डिटेल्स ट्रीटमेंट सांगू शकता, पण जर रॅमडेसिवीर, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन, प्लाझ्मा, मिथाइल प्रेडनिसोलोन, सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, हायड्रेशन, न्यूट्रिशन हे जर गेले असेल तर रिकव्हरीमध्ये मदत होते. पण त्यांचे बाकीचे कशी कंडिशन आहे, बाकीचे कसे स्टेट आहे, आधीची तब्येत कशी होती याच्यावर भरपूर गोष्टी अवलंबून असतात. किंवा कोणत्या स्टेजला तुम्ही फर्स्ट कॉन्टॅक्ट केला हेल्थकेअर फॅसिलिटीला, केव्हा ऍडमिट झाले. कारण की हे जे सगळे ड्रग्ज जे आहेत, अँटीव्हायरल ड्रग्ज जे आहेत, जेव्हा व्हायरस मल्टिप्लाय होतो म्हणजे सिम्पटम चालू झाल्यावर पहिले 6 ते 8 दिवस या वेळेस ते मॅक्सिमम आणि व्यवस्थित ऍक्ट करतात. त्याच्यानंतर जे फायब्रोसिस जेव्हा चालू व्हायला लागतं तेव्हा एमपीएस, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन हे ऍक्ट करतं. इट इज अ व्हेरी थिन लाईन and we have to judge at what time the person has reached the hospital. तर आपण बोलूया, पण लेट्स होप ही रिकवर. 6 झोन असलेले पण पेशंट रिकवर होतात आणि कधी कधी 2 झोन असलेले पण पेशंट डिट्युरेट होतात. सो इट इज डिपेंड्स अपॉन द इंडिव्हिज्युअल. तर होप युअर फादर रिकवर्स फास्ट. धन्यवाद मॅडम. आता डॉक्टर मोनिका यांच्यासाठी क्वेश्चन. शशिकांत यांनी विचारले, इफ अ मेंबर वॉज होम क्वारंटाईन अँड फुल्ली रिकवर्ड आफ्टर हाऊ मेनी डेज हिज रूम कॅन बी रियूज? फॉर हाऊ मेनी डेज द रूम नीड्स टू बी केप्ट व्हॅकंट? ओके, तर युजली आपण 2 वीक्स क्वारंटाईन पकडतो आणि वी आर सपोजिंग इफ द पर्सन इज यंग, द रूम इज सपोज टू बी क्लीन एव्हरी डे. म्हणजे ते स्वतः डिसइन्फेक्ट करतात रूम प्लस वॉशरूम. शेअर करता येईल का आपल्याला? पण आफ्टर 2 वीक्स 15 डेजच्या क्वारंटाईन नंतर तुम्ही सोडियम हायपोक्लोराइट 1% सोल्युशन येतं, त्यांनी रूमचे सगळे सर्फेसेस क्लीन करायचे. बेडशीट, कर्टन्स, पिलो कव्हर्स, क्लॉथ मटेरियल जे आहे तुम्ही वॉर्म वॉटर विथ डिटर्जंट मध्ये सोक करून हाफ एन आवर मग वॉश करायचे. आणि बाकीचे हार्ड सर्फेसेस आहे यू कॅन जस्ट वाईप इट विथ सोडियम हायपोक्लोराइट सोल्युशन 1% अँड द रूम कुड बी यूज राईट अवे. कारण पार्टिकल्स जे हवेत जे म्हणजे ड्रॉपलेट जे म्हणतो आपण
ते जे एअरमध्ये राहतात ते 15 डेज पर्यंत सर्व्हाइव्ह नाही करत. आणि अ पर्सन हू हॅज कोरोना आफ्टर 10 डेज त्याचा ट्रान्समिशन रेट म्हणजे तो व्हायरस बाहेर काढणे आणि पसरणे फार रेअर होतं किंवा त्याचं सिव्हिअरिटी कमी होते. त्याच्यामुळे 15 डेज नंतर वन्स यू सॅनिटाईज ऑल द सर्फेसेस अँड क्लॉथ मटेरियल सगळं वॉश केलं की यू कॅन यूज द रूम राईट अवे. पण जनरली आता हे लोक जे क्वारंटाईन झालेले असतात दे आर फिलिंग सिक टायर्ड तर दे कंटिन्यू टू यूज द रूम म्हणून जनरली यूज करायची गरज पडत नाही. पण येस यू कॅन यूज इट आफ्टर 15 डेज. नक्कीच. धन्यवाद डॉक्टर मोनिका. बरेच जणांनी ऍप बद्दल विचारलं आहे तर मी पुन्हा सांगते. जर आपण आपल्या मोबाईलमध्ये CCS हे ऍप डाउनलोड केले नसेल तर प्ले स्टोअर मध्ये जाऊन आपण हे ऍप डाउनलोड करू शकता. CCS कोविड केअर या ऍपद्वारे आपल्याला आपल्या क्षेत्रातील कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल यांची लिस्ट मिळेल आणि तसेच रिक्त बेडची संख्या याची माहिती सुद्धा आपल्याला मिळेल. बेड अवेलेबिलिटीसाठी याचा खूप उपयोग होईल. त्यामध्ये रुग्णालयाची लिस्ट आणि त्यांचे फोन नंबर हे हायलाइट केलेले आहे आणि त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. CCS. आता नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. स्पेलिंग लिहा मॅडम. चॅट मध्ये स्पेलिंग लिहा मॅडम प्लीज. ओके ओके. सर जर CCS नावाने तुम्ही सर्च केलं तर ते भेटेल. मी तुम्हाला URL टाकून देतो चॅटमध्ये. चालेल चालेल. प्ले स्टोअर मध्ये टाकलं CCS तर आपल्याला करता येईल डाउनलोड. ओके ओके. थँक्यू मॅडम. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. UVC लाईट प्रोडक्ट्स अवेलेबल इन द मार्केट हेल्पफुल इन अवॉइडिंग इन्फेक्शन. Please give opinion. UVC light products available in the market. Is it useful to avoiding the infection of COVID-19? ऍक्च्युली UVC लाईट अजून तरी प्रूव्हन नाही आहे. देर हॅजंट बीन इनफ रिसर्च की ते खरंच किती % कोविड व्हायरसला डिसइन्फेक्ट करतात. म्हणून वी आर स्टील गोइंग ओल्ड फॅशन वे म्हणजे व्हेजीज वगैरे व्यवस्थित धुवून घ्यायचे, फ्रुट्स व्यवस्थित धुवून घ्यायचे, ज्या गोष्टी पील करू शकतो म्हणजे साल काढून खाणे हा त्याला एक उपाय आहे. इवन सनलाईट सुद्धा प्रोव्हन नाही आहे कोरोना व्हायरसला म्हणजे कंटॅमिनेशन पासून थांबवणे किंवा कोरोना व्हायरसला पूर्णपणे क्लीन करून घेणे. सनलाईट इज ऑल्सो नॉट प्रोव्हन. आय वुड स्टिल होल्ड ऑन टू दिस प्रोडक्ट्स टू बाय कारण सध्या ते इट्स नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह पण प्रूव्हन नाही आहे तर त्याची सवय झाली आणि माहिती नाहीये ते पूर्ण डिसइन्फेक्ट करू शकतात की नाही. म्हणून लाईक आय सेड की जे आपण आणतो सध्या पण आपण हेच फॉलो करतो आहे की ग्रॉसरीज म्हणजे ग्रेन्स असेल, भाज्या असेल तर थोडंसं 4-5 तास तरी बाहेर ठेवायचे आणि मग डायरेक्टली पॅकेटमधून काढून तुम्ही एकतर डब्यात भरू शकता. व्हेजीजला पण पॅकेटमधून काढून तुम्ही आतमध्ये वॉश करून ठेवू शकता. सिम्पल सोप अँड वॉटर विल ऑल्सो वर्क. आपण जेव्हा हँड वॉश करतो आहे सोप आणि वॉटरनी तर वाय नॉट सोप आणि वॉटर फॉर व्हेजीज. कारण मार्केटमध्ये बरेच प्रोडक्ट्स आले आहेत जे व्हेजी वॉश म्हणून वगैरे डिस्प्ले होतात. आय डोंट नो व्हॉट इट कंटेन्स बट वी आर स्टील फॉलोइंग ओल्ड फॅशन म्हणजे हातासाठी जे आपण सोप अँड वॉटर यूज करतो तेच व्हेजिटेबलसाठी यूज करू शकता तुम्ही. आणि लाईक आय सेड जे व्हेजिटेबल तुम्ही पील करून खाऊ शकता व्हेजिटेबल आणि फ्रुट्स ते पील करून खा. फूड रिलेटेड प्रश्न आहे तर अगेन बाहेरचं खाणं थोडंसं अवॉइड करतो आपण कारण ॲज डॉक्टर अनिता ऑलरेडी स्ट्रेस्ड की तो तिथे मल्टिपल लेवल्सला येतं. फूड बनवणारा, फूड पॅक करणारा, हँडल करणारा, डिलिव्हरी करणारा. अगेन अनअवॉइडेबल सिच्युएशन्स मध्ये तुम्ही करू शकता. पण आता सध्या जे सगळे रेस्टॉरंट्स ओपन झाले आय वुड स्टील होल्ड ऑन टू गो टू अ रेस्टॉरंट किंवा रेस्टॉरंट करून ऑर्डर करायचं कारण आपल्याला हे मल्टिपल लेवल्सला हँडल नाही करता येणार आहे. आणि घरचं खाणं घरी बनवलेलं खायचं सगळ्यात हेल्दी आणि बेस्ट. आणि आपल्याला माहिती आहे की त्याच्यात 100% कोरोना नाही आहे. तर जे काही आपण पॅकेजेस वगैरे येतात अगेन पॅकेजेस मधून कोरोना स्प्रेड व्हायची शक्यता फार कमी आहे. गेल्या 6 महिन्यात कोणीच प्रूव्ह करू शकलेलं नाही आहे. आणि त्याची व्हायरस जर समजा कोणी शिंकलंच त्याच्यावर जर डिलिव्हरी बॉय पॅकेजवर शिंकलंच तर तो पॅकेजवर इतकं त्याचा ट्रान्सफर रेट नसतो कारण आपण काय पॅकेज घेऊन स्मेल नाही करत.
त्याच्यामुळे तो व्हायरस आतमध्ये जात नाही. पण स्टील जे हार्ड पॅकेजेस आहे Amazon किंवा ऑनलाईन डिलिव्हरीची जे आहेत, दॅट यू कीप इट लाईक ॲटलीस्ट फॉर अ डे आउटसाईड साईडला, आणि नंतर मग यू कॅन जस्ट ओपन इट आणि आतमधलं प्रोडक्ट बाहेर काढायचं आणि वरचं पॅकेट जे आहे ते जशाला तसं डिस्पोज करून वॉश युअर हँड्स विथ सोप अँड वॉटर. सिम्पल. पण UV लाईट आणि सनलाईट काही प्रोवन नाही आहे. धन्यवाद डॉक्टर मोनिका. आता अनिता मॅडम साठी क्वेश्चन आहे. माझ्या साईडनी क्वेश्चन आहे, व्हॉट प्रिकॉशन्स टू बी टेकन बाय प्रेग्नंट वुमन इफ शी इज इन्फेक्टेड बाय कोविड अँड हाऊ पर्सेंटेज फाइंड इन्फेक्टेड? जर लेडी प्रेग्नेंट आहे तर जे नॉर्मल प्रिकॉशन्स घ्यायचे असतात तेच घ्यायचे आहेत. जी ट्रीटमेंट दिली जाते ती पण वेगळी नाहीये. लहान बाळ जन्मलं तर ब्रेस्ट फिडिंग पण कंटिन्यू करायचं आहे. आणि शक्यतो हे जे कोविड व्हायरस आहे फुल प्रेग्नन्सी भर तर राहणार नाहीये. तर जेव्हा प्रेग्नंट लेडीला त्रास होतो तेव्हा जे नॉर्मल व्यक्ती प्रिकॉशन्स घेतात, हँड वॉश, डिस्टन्सिंग, फेस मास्क हेच फॉलो करायचं आणि कोविड झालं असेल तर जे ट्रीटमेंट डॉक्टरांनी दिलेलं आहे तेच फॉलो करायचं. थँक्यू मॅडम. इफ इट इज अफेक्टेड इन फर्स्ट ट्रायमिस्टर, इट अफेक्ट बेबी? नो, इट डज नॉट. ओके, थँक्यू मॅडम. काही रेअर इन्स्टन्सेस झालेले आहेत. आम्हीच रिपोर्ट केलेली आहे केस की मदरला झालं, न्यूबॉर्न बेबीला झालं आणि मग प्लासेंटा मधला पण जेव्हा टेस्टिंग केलं तर ते पण अँटीजन पॉझिटिव्ह होता. पण हे खूप रेअर बोटावर मोजण्या इतक्या केसेस आहेत. त्यांनी खूप स्वतःला त्रास करून घेऊ नका. जसं मी सांगितलं, या आजारांनी पॅरानॉइड होऊ नका. या आजारामुळे स्ट्रेस लेवल्स खूप वाढलेले आहे. इकॉनॉमी जी घसरली आहे आणि त्यांनी जे त्रास होतो आहे ती गोष्ट वेगळी, पण स्ट्रेस खूप होते. घरात आपल्याला थांबायचं आहे, आपलं कामकाज बंद झालेलं आहे, घरी प्रेग्नेंट लेडी आहे, तर या स्ट्रेसनी जो पॅरानॉइड त्रास होतो त्याचा त्रास जास्त होतो. तर जे प्रिकॉशन 3 गोल्डन रूल्स जे सांगितलेले आहेत, क्राऊड अवॉइड करायचा, डिस्टन्स मेंटेन करायचं, हँड वॉश करायचं, कुठे पण हात जर लागले तरी ते चेहऱ्याकडे नको जायला, आणि जर हात खराब असतील तुमचे, सॅनिटायझर इज नॉट अन ऑप्शन. तुम्हाला सोप आणि वॉटरनी धुवायचं आहे. तुम्हाला दिसते हातावरती डस्ट आहे आणि सॅनिटायझर यूज केलं, काही उपयोग नाही. सो सॅनिटायझर इज नॉट अन ऑल्टरनेटिव्ह टू सोप अँड वॉटर. कीप युअर हँड्स क्लीन, फॉलो पर्सनल हायजीन, कीप डिस्टन्सिंग, यूज मास्क. ओके, अँड मेक इट अ रुटीन. हे तुमचं रुटीन करून टाका. पॅरानॉइड नका होऊ, टेरराइज नका होऊ, पॅनिक नका होऊ, बी अलर्ट. थँक्यू मॅम. डॉक्टर प्राची, आपल्याला फेसबुकवर पण खूप सारे प्रश्न आले आहेत. तर तिथून एक प्रश्न असा आहे की ऑक्सिमीटर वापरायला सांगितलेलं आहे, पण ते ऑक्सिमीटर कुठल्या स्पेसिफिक ब्रँड तुम्ही सांगणार आहे आणि दिवसात कितीदा ते ऑक्सिमीटर वापरलं पाहिजे? ऑक्सिमीटर बद्दल आपल्याला प्रश्न आलेला आहे. मॅडम प्लीज सांगा डिटेल्स. अनिता मॅम. तर ऑक्सिमीटर जे स्टँडर्ड ऑक्सिमीटर अवेलेबल आहेत, मी कोणता असा ब्रँड सजेस्ट नाही करणार, पण फिंगर टू फिंगर पण ते डिफर होतं. लेफ्ट हँड मध्ये वापरतोय, राईट हँड मध्ये वापरतोय, कोणत्या फिंगरला वापरतोय त्याचं पण डिफर होतं. इंडेक्स आणि मिडल फिंगर ऑफ डॉमिनंट हँड आपण त्याच्यामध्ये यूज करतो. तर रोज बघायची गरज नसते. जर एसिम्प्टोमॅटिक आहे तर बघायचंच नाहीये. पण जर ब्रेथलेसनेस सारखं वाटत आहे, फीवर आलेला आहे, घरी एल्डरली आहे, कोमॉर्बिड कंडिशन आहे, त्यांच्यामध्ये बघायचं आहे. आणि 95 पेक्षा कमी असेल तर हॉस्पिटलमध्ये त्यांना आणायचं आहे. जर 95 पेक्षा जास्त आहे आणि सिम्पटम्स आहे तरी आणायचं आहे. ऑक्सिमेट्री सॅच्युरेशन नॉर्मल आहे म्हणून आम्हाला काहीच होणार नाही अशी पण गैरसमज नको. त्याच्यामुळे मी तुम्हाला हॅपी हायपॉक्सिया बद्दल सांगितलं की त्रास होत नाही, ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल असतं, पण 3 मिनिट जर वॉक केलं किंवा 6 मिनिट वॉक केलं त्यांनी डिसॅच्युरेशन होऊ शकतं. सो दॅट इज अ अलर्ट साईन. तर आणि होम केअर मध्ये, होम आयसोलेशन मध्ये ऑक्सिमीटर हे तुम्हाला गाईड करतं. आणि जे तुमच्यावरती देखरेख करणार आहे, ज्या फिजिशियनच्या अंडर तुम्ही ट्रीटमेंट घेणार आहे, त्यांना तुम्ही व्हॉट्सअपद्वारे कन्सल्ट करू शकता, फोनद्वारे कन्सल्ट करू शकता. बट 95 इज अ पॅनिक लिमिट. त्याच्या खाली जर सॅच्युरेशन गेलं तर घरी थांबू नका.
तुम्ही लगेच मेडिसिन ऍडवाइस घ्या, कारण की ऍज आय सेड गोल्डन टाइम इज इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला सांगितलं गेलं आहे की या कोरोनाच्या काळामध्ये ज्यांच्या घरी स्पेशली एल्डरली आहे तर थर्मामीटर किंवा ज्यांना डायबिटीज आहे, ग्लुकोमीटर, हे जे बीपी अपॅरेटस, हे सगळं इक्विपमेंटनी मॉनिटरिंगला मदत होते. धन्यवाद. आम्हाला चॅटबॉक्स मध्ये बरेच क्वेश्चन्स आले आहेत, परंतु आता वेळेअभावी आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. दीपा यांनी विचारलं आहे, व्हॉट डू यू सजेस्ट अबाउट अलाउइंग मेड ॲट होम? आणि त्यासोबतच अजून एक घेते मी, डू यू नीड टू विअर अ मास्क इन सेंट्रलाइज AC लाईक इन ऑफिस? अबाउट मेड, व्हॉट यू कॉमेंट मॅम? डॉक्टर मोनिका. मेडला बोलवायचं तसं काही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत, पण बेसिकली वी मेक शुअर की मेड्स कुठल्या एरियातने येतात आहे. तर तसे क्वारंटाईन एरियाज राहिले पण नाही, जसं मध्ये बरेच एरिया असे रेस्ट्रिक्टेड होते की जिथे खूप सारे कोरोनाचे पेशंट्स आलेले. तर इवन मेड्स आर बेसिकली दे आर व्हेरी केअरफुल अबाउट देअर ओन हेल्थ ऑल्सो. पण तरी फर्स्ट ऑफ ऑल कुठून येतात ते बघायचं. इफ दे आर लिव्हिंग इन अ व्हेरी कंजेस्टेड एरिया, म्हणजे जसं समजा एकाच घरात 6-7 मेंबर राहत असतील, तर व्हॉट आय युजली ऍडवाइस इज, कारण आता ऑलरेडी सिच्युएशन इतकी स्ट्रेसफुल आहे की आपल्याला बाकीच्या इकॉनॉमी बद्दल इतकं स्ट्रेस आहे की त्याच्यात घरातलं काम पण करायचं. तर व्हॉट आय युजली सजेस्ट इज की मेडला येऊ द्या whenever she is working. म्हणजे आता समजा ती झाडू मारणार असेल एका रूम मध्ये, तर यू स्टे इन द अदर रूम. आणि जर ती किचन मध्ये किंवा घरात जिथे काम करते तर तिला सांगा की मास्क वेअर करा म्हणून, बेटर. पण 24 तास तिच्या समोर किंवा ती असेल, आता समजा 2-3 मेड्स असेल, तर फर्स्ट ऑफ ऑल दोघी तिघींना ऍट अ टाइम घ्यायचंच नाही, 1 ॲट अ टाइम करायचं. आणि ती जेव्हा येईल तिला म्हणायचं की प्रिफरेबली यू वेअर अ मास्क, आणि पाहिजे तर यू कॅन प्रोव्हाइड हर अ मास्क. म्हणजे डेली एक क्लीन मास्क तुम्ही देऊ शकता तिला, किंवा क्लॉथ मास्क असेल तर तिला मग ते तसे इन्स्ट्रक्शन द्यायचे. पण आय थिंक बाय दिस टाइम इवन मेड्स हॅव रिअलाइज की आपल्याला कोरोना झाला तर आपल्याला तो खर्च परवडणार नाही आहे. त्याच्यामुळे इवन दे आर व्हेरी केअरफुल अबाउट दिस. तुम्ही जे काही इन्स्ट्रक्शन देणार त्यांना ते फॉलो करतील. पण सगळ्यात बेस्ट, जर सगळं करूनही तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही तिला मास्क घालायला सांगा. आणि तिनेच ऍक्च्युअली घालायला पाहिजे, बिकॉज इफ शी इज अ कॅरियर तर ती कुठे पण शिंकली वगैरे तर मग थोडंसं हे होतं. म्हणून बेसिकली तिला म्हणा घरात काम करत असताना तू मास्क घाल, घराच्या बाहेर गेलं की शी कॅन टेक इट आउट. तर ते एक ऑप्शन तुम्ही यूज करू शकता. पण आय वुड प्रिफर की मेड येईल घरी आता, कारण इट्स बीन लॉंग टाइम, आता 6 महिने, अँड आय डोंट थिंक कोणातच एवढा पेशन्स आणि एनर्जी राहिली नाहीये की काम करून तब्येतीला सांभाळायचं. तर आय थिंक, आणि हे रुटीन राहणार आहे. वी आर गोइंग टू लिव्ह विथ COVID-19 फॉर अ लॉंग टाइम. त्याच्यामुळे थोडे प्रिकॉशन्स एक्स्ट्रा, पण आय थिंक यू कॅन लेट द मेड इन. धन्यवाद डॉक्टर मोनिका. शेवटी मी एवढंच म्हणेल की मेंटल हेल्थ इज ॲज इम्पॉर्टंट ॲज फिजिकल हेल्थ. त्यामुळे हसत राहा, दडपण घेऊ नका. हसल्यामुळे एंडोर्फिन हे हार्मोन रिलीज होतं आणि आपण निरोगी राहण्यास मदत होते. दोन्ही डॉक्टर मोनिका आणि डॉक्टर अनिता यांनी सर्वांच्या मनातील प्रश्नांची जी उत्तरे आहे त्यांचे निरासन केले आहे. त्यामुळे सगळ्यांच्या शंका दूर झाल्या असेल अशी मी आशा बाळगते. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, प्रतिकारशक्ती वाढवा, कोरोना आपल्यापासून दूर पळून जाईल. शेवटी लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट जी मी पुन्हा रिपीट करू इच्छिते, फिजिकल डिस्टन्सिंग, wearing mask properly, washing hands, and rapid and early testing. All these layers are together important because each layer is not perfect. आता आपण आशा करूया की कोरोना लवकरच हार मानून पळून जाईल. डॉक्टर मोनिका, डॉक्टर अनिता यांनी आपला अमूल्य वेळ या चर्चासत्रासाठी दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि आर्यवैश्य समाज पुणे यांनी या कार्यक्रमाचे संचालन करण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी अनिश पालारप्पार आणि राजेश मैलारप्पार यांची आभारी आहे आणि टीम AVSP यांची पण आभारी आहे. आता मी मिली यांना हँडओव्हर करते. मिली, Action planned by AVSP. हॅलो मिली, डॉक्टर प्राची.
AVSP would like to help community COVID patients by way of online consultation from community panel doctors, getting ambulance, getting beds in the hospital, providing equipment at their home, financial aid, meals, medicine, and so on. We are launching a website named defeatcovid.avsp.in. I'll repeat, it's defeatcovid.avsp.in, where you can access all kind of information related to COVID, including central team, online doctors, and their contact numbers. Our online consultation doctors are Dr. Anita Basavaraj, Dr. Monica Mamedwar, Dr. Shashank Adgulwar, Dr. Nilesh Uplenchwar, Dr. Shama Uplenchwar. Big thank you to all doctors for the initiative, time, and support for the community and our all coordinators for the community for ongoing help. Once again, on behalf of AVSP team, I thank you, Dr. Anita, Dr. Monica, for today's useful session. Thanks to our anchor, Dr. Prachi, for her precious time. Thanks to Mr. Abhay Srirangwar, Mr. Dipesh Nilawar, and Mr. Sridhar Gadewar for their technical support. Thank you, AVSP team, trustee, executive body. Special thanks to project director, Mr. Anish Palarappar, and co-director, Rajesh Palarappar, for giving me this opportunity. Thank you all our audience for joining us today, and I'm very sure that this webinar will be very beneficial to many people of our community. Just want to say one line before leaving. The greatness of a community is most accurately measured at the compassionate action of its members. Let's work together to defeat COVID-19. Take care and stay safe. Have a great Sunday. Thank you. Thank you. Thank you, Militai. I would request all the doctors, we can, and everybody, thank you. Thank you. Closing the meeting. Thank you very Thank you. much. Thank you very much, everyone. Yes. Bye-bye. Thank you all for watching. Thank you. Thanks a lot, everyone. It was a great session. Thank you, doctor. Thank you, Anita, Dr. Monica, Dr. Prachitai. Thank you very much, all. Thank you, Anish and Rajesh. Thank you very much. Thank you for giving us the opportunity. Thank you very much. Hopefully, thanks, सगळ्यांना doctors and everyone. आपल्या समाज बांधवांना याचा डेफिनेटली बेनिफिट्स होणार आहे. हे जे सेशन झाले त्याचं रेकॉर्डेड सेशन आपल्याला भेटणार आहे. त्याचा URL आपल्या फेसबुक वर पण आणि आपल्या युट्यूब वर पण असणार आहे. तर जर ज्या लोकांनी आज ते नाही बघू शकले ते नंतर पण हे सेशन बघू शकतात आणि याचा जे बेनिफिट आहे ते तुम्ही घेऊ शकता. So thank you. We are closing the Thank you all session. doctors, and special thanks to Dr. Sachin. Special thanks to our technical team, Mr. Dipesh Srihari and Abhay Srirangwar. Thanks Mili, thanks Dr. Prachi also. It was a great, wonderful session. Hope our community and they will benefit from this, and they will give us an opportunity to help them. So thank you AVSP team, trustees and executive committee for giving us the opportunity. Thanks all. Thank you. Thank you. Bye-bye. Thanks.